नमस्कार श्रोते हो, मी अमृता संभूज माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आता शारदीय नवरात्र सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने आम्ही नवरात्रीतील नवदुर्गा या मालिकेमधून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधत असतो. रसिक हो, आपल्याला माहितीच आहे की दसऱ्याला आपण पाटीपूजन करतो, सरस्वती पूजन करतो. तुम्हाला आठवत आहे ना, शाळेत असताना आपण एकची सरस्वती काढली होती. सरस्वतीचा वरदहस्त आपल्यावर असणं, तिची आपल्यावर कृपा असणं हे खरंच भाग्याचं आहे. आणि सरस्वती ही आपली विद्येची देवता आहे. तुम्हाला कळलंच असेल, आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत त्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. चला तर मग त्या दुर्गेशी आपण संवाद साधूया, त्यांची ओळख करून देते. सरस्वती मंदिर ट्रस्ट या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रती भोसेकर मॅडम यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमच्या घरी शिक्षकी पेशा होता का, की कोणी ह्या क्षेत्रामध्ये होतं का, शिक्षण क्षेत्रात? माझं पूर्ण बालपण हे ठाण्यामधलंच आहे. म्हणजे जन्म ठाण्यातला आहे, लग्नानंतरही मी ठाण्यातच आहे. त्याच्यामुळे माझा पूर्ण आत्तापर्यंतचा प्रवास हा ठाण्यामध्येच आहे. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने ठाणेकर आहे. माझ्या घरामध्ये शिक्षकी पेशा होताच. म्हणजे मला आठवतंय, मी लहानपणी फळ्याशीच खेळायचे, कारण आमच्या घरामध्ये फळा होता. माझे वडील रवींद्र दुर्वे हे साहित्य क्षेत्रात पण होते आणि ते स्वतः एक उत्तम शिक्षकही होते. आणि नंतर ते घरामध्येही मुलांना शिकवायचे, जाऊन मुलांना शिकवायचे. त्यामुळे शिक्षकी पेशाची ओळख मला बालपणापासूनच झाली. तसेच माझी आई ही ठाणा म्युन्सिपल म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून वयाच्या, मला असं वाटतं तिने अगदी 18व्या वर्षी किंवा 19व्या वर्षीपासून आई शिक्षिके पेशेत होती. आणि तिने मुख्याध्यापिका म्हणून ती निवृत्त झाली. त्यामुळे तिचाही एक शिक्षक म्हणून प्रवास होताच. आणि त्यामुळे आई वडील असे दोघंही शिकवायच्या क्षेत्रात असल्यामुळे आमच्या घरी हे शिक्षणाचं वातावरण आणि पुस्तकांचं वातावरण हे घरामध्येच होतं. माझी बहीण तीही वडिलांच्या बरोबर वडिलांच्या क्लासमध्ये शिकवायला जायची. त्याच्यामुळे या पेशाशी आमची खूप घट्ट मैत्री होती असं म्हणता येईल आपल्याला. ते बीज हे लहानपणीच रुजलं गेलं होतं. म्हणजे आमच्या वातावरणातच एकूण सगळीकडे मुलं, त्यांच्या बरोबरचे संवाद आणि तेही शिकवणं हे माझ्या वडिलांची मला गंमत सांगावीशी वाटते की जसा विद्यार्थी असेल ना, त्यांचा गणित हा प्रामुख्याने विषय होता. 10वीच्या गणित म्हणजे मुलं खास त्यांच्या मार्गदर्शनासाठी यायचे. आणि त्यावेळेला वडिलांकडे आले की हमखास आपण गणित विषय सुटणार आहे खात्री असायची. आणि जसा मूल असेल त्याप्रमाणे त्या मुलाच्या क्षमतेनुसार त्या वेगवेगळ्या मेथड्स त्या गणिताच्या ते सांगायचे. म्हणजे ह्याला कुठल्या मेथडनी सोपं पडेल हे बरोबर त्यांनी ओळखून त्या पद्धतीने ते शिकवायचे. म्हणजे जसं मूल तसं शिकवणं अपेक्षित आहे हे जे म्हणतात किंवा आत्ता मी ते अंमलात आणू पाहतेय, त्याचं मला असं ओळख मला तिथेपासूनच वडिलांकडनं झालेली होती. आणि खरंच आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यालाच गणित हा म्हणजे एक बागुलबुवाच वाटतो. गणिताशी त्याची मैत्री होणं फार गरजेचं असतं. अगदी खरं. त्यामुळे तसा हा आमच्या घरामधलाच वारसा आहे असं मी अगदी अभिमानाने सांगू शकेन. आणि तो तुम्ही पुढे चालवलेला आहे. बरं, तुमचं शिक्षण क्षेत्रामधलं आदर्श व्यक्तिमत्व कोण, कोणाला तुम्ही आदर्श मानता? तसं कसं असतात की आदर्श हे बरेच प्रत्येक टप्प्यावर असतात. मग अशी आपलं बोलण्याप्रमाणे की खरंच आत्ता मला हा आदर्श वाटत असतो किंवा आत्ता मला ते आदर्श. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये असं एकच नाव असं मला सांगण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीमधलं काहीतरी छान वाटलं, प्रत्येक संस्थेमधलं काहीतरी छान वाटलं. बरोबर. म्हणजे बालशिक्षण तज्ज्ञ श्रीयुत रमेश पानसे सर असतील किंवा शोभाताई गरवारे बालभवनच्या शोभाताई असतील, अशी काही छान प्रामुख्याने नावं आपल्याच भोवती. आणि त्यांच्याबरोबर मला खूप घरोब्याचं संबंध असल्यासारखं वातावरण मिळालं. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तर अनेक विचार किंवा अनेक गोष्टी मला मिळत गेल्याच आहेत. पण त्याचबरोबर आत्ताही काही टप्प्यावर
जिनन नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी ओळख झाली आणि एक नवा अजून विचार सापडला. मग त्यांच्याही विचारांनी प्रेरित होऊन काही काम केलं गेलं. त्याच्यामुळे एकाच व्यक्तीच्या विचारांनी प्रेरित न होता अनेक घटकांमधनं मी म्हणेन, आणि त्याच्यामध्ये केवळ थोर व्यक्तीच असं नाही, तर अगदी साध्या साध्या ठिकाणी पण काही महत्त्वाचं मिळत गेलं आणि ते माझ्यासाठी आदर्श असं वाटत गेलं. आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला या वाटचालीत कशी होऊ शकते बालशिक्षण क्षेत्रामध्ये, या विचाराने काम करतच मला असं वाटतं माझी वाटचाल सुरू आहे. त्याच्यामुळे एकच आदर्श न घेता अनेक गोष्टी, अनेक आपल्या भोवतीच्या व्यक्ती या आदर्श त्यांच्यामधले जे आहेत ते घेत वाटचाल करत गेली. असं म्हणजे तुम्ही अगदी टिपकागदासारखं आहात, की म्हणजे प्रत्येकातलं जे चांगलं आहे ते तुम्ही टिपून घेता, निवडता आणि ते आपल्या क्षेत्रामध्ये कसं आपण अवलंबावं ह्याचा तुम्ही नेहमीच ध्यास असतो तुमचा. नक्कीच असं होतं माझं. आता जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या घरीच म्हणजे तुमची आई सुद्धा आणि वडील सुद्धा हे शिक्षकी पेशात होते, मग तेव्हापासूनच तुमच्या डोक्यामध्ये होतं का की आपल्याला पुढे जाऊन शिक्षिकाच व्हायचंय का तुम्हाला दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं? ॲक्च्युली कसं झालं, बालशिक्षणामध्ये तर मी अगदीच म्हणावं तसं आधी ठरवलेलं नव्हतं. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, तेव्हाही मी बँकेतली नोकरी वगैरे अशाच, कारण कॉमर्स फील्डमधले वगैरे असल्यामुळे. पण तरीसुद्धा एक कुठेतरी मनात सारखं असं लहान मुलांच्या बरोबरचं एक काहीतरी कनेक्शन होतं की तेव्हा तर माझ्या मनात असं होतं की कदाचित एक नर्सरी काढावी वगैरे असं. आणि बालशिक्षणातला आत्ताचा प्रवास आणि तेव्हाचे विचार हे अजिबात जुळणारे नव्हते माझे. तेव्हाचे असे टिपिकल की एक बालवाडी असेल वगैरे असं. आणि म्हणून मी गेलेही होते एकदा तो कोर्स करण्यासाठी, पण समाव तेव्हा जमलं नाही. लग्नानंतर मी पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मी परत कोर्स केला आणि मग मी शाळेमध्ये आले. म्हणजे बालशिक्षणातला प्रवास हा माझा खूप नंतर सुरू झाला. आधी मी कम्प्युटर क्षेत्रामध्ये होते. अशी काही करत करत मग मी या बालशिक्षणाकडे आलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा मी या शाळेत रुजू झाले तेव्हा बालशिक्षणाचं असं काही ध्यास घेतलेला नव्हता किंवा त्याच्या अनुषंगाने काही फार विचार केलाय असंही नव्हतं. केवळ आपल्याला या क्षेत्रामध्ये आवड आहे आणि वाटतंय मला की आपण काहीतरी करू शकू, या विचारानेच मी येथे शाळेमध्ये आले होते. आणि मग मात्र नंतरचा प्रवास हा ऑल टुगेदर वेगळा झाला. तो मी तेव्हाही इमॅजिन केला नव्हता की बालशिक्षण क्षेत्र हे खरंच एवढं व्हास्ट आहे किंवा हे खरंच एवढा अभ्यास करण्यासारखं आहे. ह्याची ओळख मला जेव्हा मी या क्षेत्रात पडले तेव्हा अजिबात नव्हती. आणि मला वाटतं की जसं तुम्ही घरी तुमच्या वातावरणात बघितलं होतं की तुमची आई आणि वडील हे पुढची पिढी घडवतात, तर तेव्हा तुमच्या मनात सुद्धा असेल की आपण सुद्धा पुढची पिढी घडवू शकतो आणि आपण सुद्धा मुलांशी छान इंटरॅक्ट करू शकतो. तेव्हा होतं मनात की घडवायचं किंवा मुलांचे खेळ घ्यायचे. तसं म्हटलं तर आता मात्र मी म्हणेन असं की नाही, खरंच आपण कोणी घडवणारे नसतो, तर आपण त्यांच्या बरोबर काय काय अनुभव त्यांना देऊ शकतो या विचाराने आता अनुभवांची मांडणी केली जाते. आणि तेव्हा मात्र मनात होतं की मुलांचे असं काही काही त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं शिक्षण हे खेळात नसावं वगैरे अशा संकल्पना तेव्हा होत्या. आणि त्याच्यामुळे तेव्हा त्या घडवण्याच्या उद्देशाने जरी मी पडले तरी आता लक्षात येते की आपण घडवत नाही, मूल आपलं आपलं घडत असतं आणि त्यांच्यामुळे आपण मोठे मात्र बरेच घडत असतो. मॅडम, तुम्ही एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून खूप परिचित आहात आणि तुम्ही आपल्या शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवता आहात, तर त्या उपक्रमांविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. उपक्रमांचं जर सुरुवात करायची म्हटली ना तर मला अगदी जेव्हा मी शाळेत रुजू झाले त्याच्यानंतर असावा की एक छंद प्रकल्प केला होता. म्हणजे सुरुवात म्हणून मी त्या प्रकल्पाचं नाव घेऊ इच्छिते की संचय वृत्ती ही मुलांमध्ये असते की अनेक गोष्टींचं मूल गोळा करत असतात आणि या संचय वृत्तीला चच वळण किंवा या मुलांच्या वृत्तीला एक छंदामध्ये रूपांतर होऊ शकेल का, असा एक तो त्या प्रकल्पाच्या मागे उद्देश होता. आणि मग शाळा पातळीवर आम्ही तो प्रकल्प राबवला होता आणि प्रत्येकाला सांगितलं होतं म्हणजे पालकाशी संवाद साधून की तुमच्या मुलाला काय गोळा करायला आवडेल किंवा काय जमा करायला आवडेल याचा अंदाज घ्या आणि ती वस्तू
त्याचा संचय करायला सुरुवात करा. अच्छा. असं करत करत वर्षभर ती एक पालक आणि मूल यांनी मिळून घरामध्ये हा प्रकल्प केला होता किंवा त्या वस्तू जमा केल्या होत्या. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी आम्ही त्याचं पूर्ण शाळाभर 5 वर्ग होते तेव्हा आमचे, 5ही वर्गांमध्ये पूर्ण मुलांच्या संचय वृत्तीने जी मुलांनी जमा केले होतं त्या साहित्याचं प्रदर्शन भरवलं होतं. म्हणजे माझ्या आठवणीतला छंद प्रदर्शन किंवा हा जो काही उपक्रम राबवला गेला होता तो पहिला उपक्रम मला आठवतोय. आणि त्याच्यानंतर मग मात्र वेगवेगळे उपक्रम करत म्हणजे काही काही सुचले, काही सांगितले गेले. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं मात्र होतं की ज्या माझ्याबरोबर तेव्हा काम करत असतील किंवा आत्ताही सध्या आमची जी काही एकूण कुटुंब म्हणते मी त्याला नेहमी, त्यांनी एकमेकांना खूप आम्ही साथ छान दिली. म्हणजे काही आलं तर सगळ्यांनी उचलून धरणं हेही फार महत्वाचं आहे. एकटा माणूस कोणताही उपक्रम राबवू शकत नाही. त्याच्यामुळे तो उपक्रम जरी काही सुचला तरी तो बाकीच्यांनाही पटवून त्याच्याबरोबर काम करणं हे जे काही आहे ह्यालाही खूप महत्व असल्यामुळे मला असं वाटतं शाळेमधले झालेले प्रत्येक उपक्रम त्यामुळे अशासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले कारण त्याला बाकीच्यांनी खूप सुंदर साथ दिली. त्यामुळे छंद प्रदर्शन झालं. मग त्याच्यानंतर आम्ही एकदा ज्ञानेंद्रिय जत्रा भरवली होती. म्हणजे काही मी ठळक ह्याचीच उल्लेख करीन तुम्हाला बोलण्यामध्ये. ज्ञानेंद्रिय जत्रांमध्ये असं आम्ही केलं होतं की 5ही वर्ग 5 ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला जे ग्रहण होतं त्याच्यासाठी म्हणून ते उभे केले होते. जसं स्पर्शाच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श आम्ही मुलांसाठी मांडले होते. याच्या जिभेच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चवींची मांडणी केली होती. म्हणजे तेव्हाच्या अर्थात हे सगळे उपक्रम आम्ही पालकांच्या मदतीने राबवलेले आहेत. आणि बालशिक्षणामध्ये पालकांचा सहभाग हा खूप महत्वाचा असतो. कारण एक त्यांनाही माहीत असायला हवं असतं की आपल्याला मुलाचं बालशिक्षण म्हणजे नेमकं काय होतंय. त्याच्यामुळे पालकांचा सहभाग हा मी नेहमी घेत असतो. आम्हाला तो छान मिळतो हेही मला सांगायला आवडेल. आणि त्यामुळे त्या दिवशी मला आत्ता डोळ्यासमोर येत आहे की जीभ ह्या वर्गामध्ये एवढ्या अनंत चवी होत्या. म्हणजे एका आईनी तर लाडू तेव्हा आमचा पट म्हणजे जेवढे होते मुलं त्यांच्यासाठी छोटे 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 लाडू करून आणले होते. म्हणजे ते छोट्या कारण अगदी थोड्या थोड्या चवी द्यायच्या होत्या त्याच्यामुळे ते छोटे लाडू, छोट्या तिखट तिखटाच्या पुऱ्या असे सगळे प्रकार पालकांनी मांडले होते. आणि तो जिभेचा वर्ग, डोळ्यांचा वर्ग, असे कानाच्या वर्गामधले विविध आवाज हे जे काही उभं राहिलं होतं ना ती ज्ञानेंद्रिय जत्रा ती अविस्मरणीय आहे. म्हणजे तो अनुभवच मुलांना एनरिच करणारा किंवा खूप काही अनुभूती देणारा ठरला होता. आणि मुलांबरोबर मुख्य म्हणजे आम्हा पालकांना खूप अनुभूती देणारा होता की अरे हे असं आपण मुलांसाठी करू शकतो. तर आम्हालाही कळलं की अरे बापरे एवढे स्पर्श असू शकतात. वासाच्या वर्गामध्ये एवढे वास आम्हाला सापडले. स्वयंपाकघरात मिळणारे असो, बाहेर मिळणारे असो, वासाबरोबर दुर्गंधीचे असो, सगळ्याची मांडणी आम्ही त्या नाक या वर्गामध्ये केली होती. तर त्यामुळे एक अशा प्रकारची ती ज्ञानेंद्रिय जत्रा झालेली होती. त्याच्यानंतर आमचे एक प्रकल्प झाला तो म्हणजे आमचा जो मुलांचा विकासक्रम आहे त्या विकासक्रमानुसार आम्ही विविध खेळ डेव्हलप केले. त्यात खेळ डेव्हलप करताना मात्र एक विषय घेतला की समजा मत्स्यालय असेल, जंगल असेल तर ती थीम घेऊन आमचा सगळा विकासक्रम. मग थीम मध्ये क्रमवारी कशी आहे, जंगल याच्यामध्ये क्रमवारी काय येईल तर विविध प्राण्यांच्या क्रमांनी मांडणी करायची लहानापासून मोठ्यापर्यंत वगैरे. असं करून आमचा विकासक्रम एक थीम घेऊन जंगल घेतली होती मला असं वाटतं, एक मत्स्यालय घेतलं होतं, एक सर्कस घेतली होती आणि एक भाजी बाजार असे घेऊन आम्ही ते सगळेच्या वर्ग उभे केले होते. आणि जेव्हा आम्ही हे प्रकल्प राबवले गेले किंवा अजून बालनगरी केली ज्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे मुलांच्या लेखनाचं नेमकं काय कौशल्य डेव्हलप करायचं असतं किंवा जीवन व्यवहारचा 12 दालनं केली होती. आणि 12 दालनांमधनं हे 12 मुलांचे जी विकास क्षेत्रानुसार काय काय आपण त्यांचे विकास जे अपेक्षित करतो त्याची मांडणी केली होती. म्हणजे श्रवणाचं एक दालन होतं, संभाषणाचं एक दालन होतं. असं करून त्याची संभाषण म्हणजे
नेमकं मुलांचं काय काय विकसित करणं अपेक्षित आहे याच्यासाठीच ते दालन होतं. अच्छा. असं ते करून आम्ही पूर्ण ती बालनगरी भरवलेली होती. आणि म्हणजे त्या बालनगरीला तर NCERTच्या उच्चपदस्थ रोमिला सोनी त्या स्वतः आल्या होत्या आणि त्याही खूप इम्प्रेस झाल्या होत्या की अरेच्या एवढा खेळ पद्धतीचा वापर सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये होत आहे. आणि त्याच्याच या निमित्तानं त्यांनी आम्हाला नॅशनल वेबिनारमध्ये टॉय बेस्ड पेडागॉजीमध्ये सादरीकरण करायला संधी दिली होती. त्याच्यामुळे ते एक सुंदर असं आमचा उपक्रम झालेला होता. त्यामुळे सतत आम्हाला दरवर्षी काहीतरी वेगळं सुचत असतं, काहीतरी सगळेच जण शोध घेत असतो, पण काही मांडणी केली तर त्याची साथ ही छान मिळते. याच्यातनं 2 फायदे होतात. एक तर मुलांना अनुभव देतो वगैरे ते आपण म्हणतो ते मुलांसाठी आहे, तर मुलांना अनुभव देणं हे होतच. पण त्याचबरोबर शिक्षकांचं पण आमचं प्रशिक्षण खूप छान होतं. कारण एखादा वर्ग जेव्हा आम्ही उभा करतो तेव्हा त्याच्यातले अत्यंत बारीक टप्पे समजून घेऊन आम्हाला त्याच्यावर काम करायला लागतं. आणि त्याच्यामुळे ते टप्पे समजून घेताना आमचं इनहाऊस प्रशिक्षण होतं असं मी जरूर सांगेन. आणि त्याचबरोबर पालकांचंही प्रशिक्षण होतं. कारण पालकांना जेव्हा आम्ही सामावून घेतो तेव्हा त्यांनाही बालशिक्षणातले अनेक टप्पे समजून येणार आणि ते काम मुलांबरोबर कसं होतं हे समजून घेण्यामध्ये त्यांनाही खूप छान प्रकारे आम्हाला सामावून घेता येतं. त्याच्यामुळे मुलांसाठी आपण करतो तो हा करतो, पण त्याचा फायदा पालक आणि शाळा म्हणून शिक्षक या दोघांनाही होतो आणि ते जास्त महत्त्वाचं ठरतं बालशिक्षणासाठी. अगदी खरं. तुम्ही जसं आता सांगितलं की ज्ञानेंद्रिय वर्ग आणि बालनगरी हा उपक्रम, तर आणि तसंच की लहान मुलांनी त्यांना जे आवडतं त्या वस्तू गोळा करायच्या आणि त्याच्यामध्ये पालकांनीही सहभाग घेतला, तर हे खरंच खूप सुंदर उपक्रम आहेत. कारण ह्या उपक्रमांविषयी कधीच ऐकलेलं नव्हतं. आणि मला वाटतं हे उपक्रम राबवत असताना पालक आणि त्यांचं पाल्य ह्यांच्यामध्ये संवादसुद्धा होत असणार. कारण हल्ली कोणालाही वेळ नसतो. म्हणजे आई ऑफिसमधनं दमून आलेली असते, मुलाला कंटाळा आलेला असतो, त्याच्या हातात मोबाईल पकडवला जातो आणि तू मोबाईलवरती काय करायचे ते कर. पण हे असे उपक्रम तुम्ही जे राबवले त्याच्यामुळे त्या दोघांमधला संवादही वाढला असेल आणि पालकांना सुद्धा हुरूप आलं असेल की अच्छा माझा मूल हा उपक्रम करतंय तर मी सुद्धा त्याच्याकरता काहीतरी गोळा करीन. याच्याच अनुषंगाने आत्ताचा सध्या जो चालू आहे तो म्हणजे आमच्या कामाचा कोपरा उपक्रम. म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय की मूल आणि पालक यांचा संवाद होण्याचा आहे, तर कामाचा कोपरा हा आत्ता वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय आपल्या शाळेचा उपक्रम म्हणून. त्याचं कारण असं की करोनामध्ये आपण बघितलं शाळा बंद पडली होती आणि शाळा बंद पडली असताना ऑनलाईन शिक्षण हे बाकीच्या वयोगटासाठी योग्य होते नाही होते हे सगळा एक म्हणा तसं काय म्हणतो चर्चेचा विषय आहे. पण निश्चितच 3 ते 6 वयोगटासाठी ऑनलाईन शिक्षण हे नव्हतंच. बरोबर. त्यामुळे आम्ही 3 ते 6 वयोगटाला ऑनलाईन शिक्षणाला नाहीच म्हटलं होतं. मग काय करायचं, तर मग काय आपलं शिक्षण थांबलं का? तर असं न करता आपण जे आम्ही मुलांसाठी शाळेमध्ये विकासक्रमानुसार त्यांचे भाषेचा असेल, बौद्धिक विकास असेल, त्याच्यासाठी जे शैक्षणिक खेळ घ्यायचो ते शैक्षणिक खेळ आम्ही हळूहळू पालकांपर्यंत आमचे जे व्हॉट्सअप गट होते ते अतिशय सक्षमपणे वापरले. म्हणजे बालशिक्षणासाठी अत्यंत सक्षम वापर त्या व्हॉट्सअप गटाचा केला. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं न करता किंवा कुठलेही फॉरवर्ड न देता केवळ आणि केवळ आम्ही बालशिक्षणासाठी ते वापरले. आणि मग ते बालशिक्षण पूर्णपणे आम्ही घराशी जोडलं. म्हणजे करोना काळ होता त्यामुळे तर घराच्या बाहेर जाणं प्रश्नच नव्हता. मग घरातल्या घरात तुम्ही काय कराल. म्हणजे साधं उदाहरण देते की म्हणजे अक्षरांची ओळख जेव्हा द्यायची होती तेव्हा मग साधं काम काय आहे, तर आज तुम्हाला ग या अक्षराच्या पासून सुरू होणारं किंवा ग अक्षर असलेल्या घरामध्ये काय वस्तू मिळतात त्या गोळा करा. आणि मग मुलांचे जे फोटो यायचे ना ते खूप सुंदर असायचे. म्हणजे गादी गॉगल असे घालून मुलं त्या ग अक्षर घेऊन बसायचे की हे सगळ्यामध्ये आम्हाला ग सापडला. आम्हा अशा वेगवेगळ्या अक्षरांचा खेळ झाला. किंवा आज तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान सगळ्यात लहान आणि मोठं असं काय काय सापडतं. मग लहान तेलाची बाटली, मोठी तेलाची बाटली, असं सगळ्या लहान मोठ्या वस्तू घेऊन मुलं बसायच्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण, कारण शेवटी बालशिक्षण हे घराशीच जोडलेलं असतं आणि त्याच्यामुळे पूर्ण आम्ही ते जोडून घेतलं. आणि कामाचा कोपरा म्हणजे पालकांना सांगितलं घरातली तुम्ही याला एक जागा, एक कोपरा मुलासाठी देता येतोय का बघा.
आणि तिकडे या मुलाच्या सगळ्या वस्तू गोळा करून ठेवा आणि त्याला जेव्हा हव्या तेव्हा हाताळता येतील. लिहून तिकडे त्याची चित्र असतील, ती जर तुम्हाला भिंतीवर लावता आली तर भिंतीवर लावा. असं करत आम्ही तो पूर्णपणे आमच्या शाळेतलं जे काही बालशिक्षण होतं त्याच्या अनुषंगाने जे शैक्षणिक खेळ होते पूर्ण आपण खेळ पद्धतीने घेतो, कुठेही आपण बसवून मुलांना शिकवतच नाही. तर त्यामुळे ते पूर्ण खेळ आम्ही पालकांना पोचवले. पालकांनी पूर्ण त्याची घराघरामधनं ते खेळ चाललेले होते. आणि गंमत अशी झाली की बालशिक्षण म्हणजे कोरोना संपला आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्या कामाच्या कोपरे ज्या घरामध्ये होते तेथे भेट द्यायला गेलो होतो. तर एका पालकांची खूप बोलकी प्रतिक्रिया होती की एरवी आम्ही एखादा चार्ट लावला असता क ख ग घचा आणि आम्हाला वाटलं असतं की हा झाली, याची ओळख झाली, पण आम्हाला पूर्ण आता बालवाडी कशी आहे तसं आमचं घर दिसतं. आणि आमच्या आजूबाजूचे म्हणतात तुमचं घर म्हणजे अगदी छोटी बालवाडीची शाळाच दिसते. त्यामुळे घराघरात बालविश्व या आमच्या कामाच्या कोपऱ्याने फुलवलं गेलं होतं. त्यामुळे शाळा आणि घर यांना जोडणारा हा जो कामाचा कोपरा आहे तो आम्ही कोरोना गेला तरी थांबवला नाहीये. तो आत्ताही सुरू आहे आणि अजूनही घराघरांमधनं कामाचे कोपरे फुलतायत. आणि मला वाटतं हे जे उपक्रम आहेत त्यांनी सर्वांगीण विकासाला चालना मिळते. की जसं आता तुम्ही उदाहरण दिलं की ग ह्या अक्षरापासून काय मिळतंय, तर त्यातनं तुमची स्मृती सुद्धा वाढते, स्मृतिवर्धक सुद्धा आहे. आणि लगेच मग मूल सांगतं की अरे बाबा तुझ्याकडे गॉगल आहे, तो मला दे, मला फोटो काढायचा आहे. पण एक हे असतं की मुलांना तो एक वेळ चाळा लागतो की काय आहे, कशात आहे, बरोबर, अजून काय घेता येईल, असं हे होतं. आणि त्या शोध प्रवृत्तीला वाव मिळतो वगैरे असतं. आणि हे ज्याला म्हणतो आपण सर्वांगीण विकास, तर या सगळ्या विविध खेळातनं हा होतच असतो. म्हणजे या सगळ्या जेव्हा आपण हे खेळ त्यांच्या या संकल्पना विकसनाशी जोडतो तेव्हा त्यांच्या विविध क्षेत्रांचा हा विकास होतच असतो. फक्त तो पालकांना कळतो की हा खेळ गेल्यामुळे या मुलाला आपण ही संकल्पना पोचवू शकतो. बरोबर. आणि पालकांमध्ये बदल झालेला आहे. आणि ते काय होतं त्यामुळे की पालकांना असं काही खास बाहेर जाऊन चार्ट वगैरे आणायचं नाही, खर्च नाहीये, कारण घराशीच आम्ही जोडलेला आहे. त्याचबरोबर त्यांना हेही आम्ही तेव्हा सांगितलं होतं आणि आताही सांगतो की असं नाहीये हा घरचा अभ्यास नाहीये की आज संध्याकाळी तो झाला पाहिजे. बरोबर, आम्ही हा खेळ पाठवतोय, तुम्ही तुमच्या सोयीनी आणि मुलाचाही मूड बघा, असं करायचंय. असं नाहीये की हे असं कसं करायला सांगितलंय आपण करायला पाहिजे, असं नाहीये. अगदी हसत खेळत आज मूड आहे आज करा, नंतर जमलं नंतर करा. पण हे असं आहे ते कसं तुम्ही एकमेकांशी संवाद साधून करता येतंय, काय होतंय, काय अडचण असेल तर आपल्या शिक्षिका तर अक्षरशः कधीही त्यांची शंका निरसन करतात किंवा मलाही ऑफिसमध्ये येऊन पालक भेटू शकतात. त्याच्यामुळे ह्या कामाचा कोपरा सध्याचा अत्यंत छान चाललेला असा वेगळा असा उपक्रम सुरू आहे आपल्याकडे. आणि ह्या उपक्रमाबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. आणि मला वाटतं हा उपक्रम जो आहे तो मुलांना सुद्धा समजतं की तेवढ्याच हिरिरीने माझे म्हणजे आई वडील जे आहेत ते सुद्धा त्याच्यात सहभागी आहेत, माझे शिक्षक पण आहेत, त्यांना जास्त वाटतंय म्हणजे मी एकटाच नाहीये पण हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात. आणि ते शाळा आणि घर यांना जोडल्यामुळे म्हणजे शाळा मुलांना दुसरं घरच वाटायला लागतं. अगदी एकदम जसं शाळेत चालतंय तसंच आपल्याकडे घरामध्ये पण आई बाबा वेगवेगळे खेळासाठी, अभ्यास म्हणजे काहीतरी बसून करण्याची कृती राहत नाही. खरंच आता जसं तुम्ही बालनगरी ह्या उपक्रमाबद्दल सांगितलं, तर त्या उपक्रमाकरता आपण बाकीच्या शाळांना सुद्धा बोलवलं होतं का तो उपक्रम बघायला? हो. तो आपण जेव्हा असे उपक्रम करतो ना, ते बाहेरच्या शाळा ज्याच्या ते 3 ते 6 वयोगटाशी निगडीत असलेल्या प्रत्येक घटकासाठी आपण इन्व्हाइट करतो. त्याच्यामुळे बाहेर बाकीच्या शाळा पण येतात, त्याच्यामध्ये पालक येतात किंवा एखादे प्रशिक्षणार्थी जे असतात ज्यांनी CCEDचा कोर्स वगैरे करत असतील तर तेही येऊन आपल्याकडे हा उपक्रम किंवा ह्याची मांडणी बघू शकतात. त्यामुळे हे बालनगरी किंवा कोणतेही सगळेच मी काय आता उपक्रम सांगितले आम्ही हे सगळ्यांनाच बाहेरच्यांसाठी हे आपण उपलब्ध असतात. केवळ शाळेसाठी म्हणून ते नसतात. हे खरं सांगायचं तर हे जसं मी मगाशी म्हटलं की हे एक शिक्षक प्रशिक्षण आहे, एक पालक प्रशिक्षण आहे, तसंच हे समाज प्रशिक्षण पण आहे की समाजालाही पोचवायचे की नेमकं बालशिक्षण म्हणजे काय. कारण बालशिक्षणाला
बऱ्याच ठिकाणी असं त्याच्याबद्दलच्या गैरसमज म्हणीन असेल की जे पहिलीला दुसरीला जातो प्राथमिकमध्ये जातात त्याची तयारी म्हणून आपण याकडे बघितलं जातं. बरोबर आहे. मग जास्तीचं मुलांकडनं लेखन वाचन अशावर भर दिला जातो किंवा केवळ आणि केवळ मुलांचं शिक्षण म्हणजे केवळ त्यांना काहीतरी शिकवणं याच्यावर भर दिला जातो. तर असं न करता नेमकं बालशिक्षण काय आहे हे समजून घेण्यासाठी असं समाजाचं प्रबोधन होणं पण फार गरजेचं आहे. अगदी आणि खरं. त्याचा उपयोग हे आम्ही जेव्हा असं उपक्रम करतो मोठ्या प्रमाणावर त्यामुळे आम्ही प्रत्येक घटकापर्यंत हा कसा जाईल आणि ते येऊन बघून जातील हे निश्चित. त्यामुळे बाकीच्या मुलांना सुद्धा त्याचा उपयोग होतो की ते सुद्धा शाळेतल्या ह्यातनं नवीन मुलांना काही शिकू किंवा शकतात. शिक्षकांना बरोबर. अगदी खरं. जास्त करून हे उपक्रम मोठ्यांसाठी मुलं करत असतात हां. पण हे शिक्षण मोठ्यांचं होतं या होतं. उपक्रमांमध्ये. हे म्हणजे मात्र तेही जास्त मला इथे शिकतात. जास्त अधोरेखित करायला आवडेल की आपण जेव्हा असे उपक्रम ते मुलांसाठी असतात मुलं तिथे काही त्यांचे अनुभव घेत असतील बरोबर. पण तेच ते अनुभवाची मांडणी नेमकी कशी केलेली आहे का केलेली आहे हे समजून जेव्हा मोठे घेतात ना हो. तेव्हा ते मग त्यांच्या इथल्या मुलांसाठी तशा प्रकारे काही करू शकतील किंवा करू शकण्याची इच्छा व्यक्त करू शकतात किंवा अजून त्याच्यातनं काही वेगळं सुचू शकतं त्यांना. बरोबर. अगदी खरं. मी असं ऐकलंय की आपल्या शाळेमध्ये बालशिक्षणामध्येच सहज शिक्षण असा सुद्धा एक तुम्ही चालवलेला उपक्रम आहे, तर ते नक्की काय? सगळ्यात प्रथम हा उपक्रम नाही हा एक विचार आहे. अच्छा. बालशिक्षण हे 3 ते 6 वयोगट आताच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार फाउंडेशन स्टेज जर द्यायला म्हटलं तर 8 वर्षापर्यंतचा टप्पा येतो पण आपण आता सध्या 3 ते 6 वर्ष हे जे आमचं पूर्व प्राथमिक स्तरावरचं शिक्षण आहे त्याचा विचार करू. बरोबर. तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे खेळ पद्धतीने विविध कृती आयोजित करतो त्याला आपण बालशिक्षण म्हणूया असं मी ढोबळपणे सांगू शकेन. त्यामुळे बालशिक्षणात आम्ही प्रत्येक कृती या नियोजित करतो मुलांसाठी की त्याला आपल्याला या संकल्पनेपर्यंत न्यायचंय. समजा मला त्याला दशक म्हणजे काय याची ओळख करून द्यायची तर मी खास त्याच्यासाठी कृती करीन की दशकाचे गठ्ठे कर मग 1-10ची मोजणी झाली म्हणजे 1 दशक हे मोठ्या शिशूसाठी म्हणते मी. तर अशा प्रकारे जाणीवपूर्वक मी या कृती मुलांकडनं करवून घेते किंवा रंगांची ओळख असेल तर विविध रंगांची ओळख त्याला मी जाणीवपूर्वक करून देते आणि त्याच्यातनं मुलांच्या या संकल्पना आपण विकसित करत जातो आणि त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे बघतो. पण नॅचरल लर्निंग ज्याला आपण सहज शिक्षण असं म्हणतोय हे प्रत्येक सजीवाचं होतं. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटा कीटक सुद्धा जेव्हा त्याच्या जवळ आपलं एखादं बोट वगैरे जातं तेव्हा ते त्याच्यापासून दूर जातं स्वतःला बचाव करतं. हे म्हणजे त्याचं नॅचरल लर्निंग आहे. किंवा आपण स्वतः मातृभाषा शिकतो हे कोणीही आपल्याला शिकवत नाही पण आपल्यालाच यायला लागते. त्याच्यात कोणी व्याकरण शिकवत नाही पण तरी सुद्धा आपल्याला व्याकरणाने अशी परिपूर्ण अशी भाषा आपण बोलू शकत असतो आणि ती भाषा बोलणं हे जे काही आहे काम होतं हे आपल्या आतमध्ये असलेल्या सिस्टीम मध्ये होतं नॅचरली होतं आणि ह्याला म्हणतात सहज शिक्षण. बरोबर. आणि या सहज शिक्षणाची मुलांची क्षमता ही खूप जास्त असते. म्हणजे 3 ते 6 वयोगट जेव्हा आमच्या हातात असतो तर 0 ते जर आपण 6 धरलं तर जन्मापासूनच मूल या सहज शिक्षणाच्या क्षमता घेऊन आलेलं असतं. त्या क्षमता घेऊनच ते आजूबाजूचं जग जाणत असतं आणि त्याच्यामुळे त्याला त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते गरजेचं असतं. बरोबर. आता या सगळ्या विचारांची ओळख मला 2017ला मगाशी मी म्हटलं तसं KB जिनन या व्यक्तींच्या एका कार्यशाळेला गेल्यामुळे मला या विषयी या सहज शिक्षण संकल्पनेविषयी ओळख झाली. ज्या दिवशी मी ते हे सगळे त्यांचे विचार ऐकले त्या दिवशी मात्र मला अक्षरशः थोडीशी मी हलले की आत्तापर्यंत आपण बालशिक्षण समजत होतो खेळ पद्धती समजत होतो मुलांना आनंदी ठेवतोय असं समजत होतो ते आणि हे वेगळं आहे. कारण हे सगळं जे काही बालशिक्षण आहे ते आम्ही समजत होतो की आम्ही या कृती केल्यामुळे मुलाला आनंद मिळेल आम्ही या कृतीमुळे मूल हे शिकू पाहतंय. पण ह्या सगळ्यामध्ये मूल स्वतः काय शिकू पाहतंय मुलाला काय जाणून घ्यायचंय याचा कुठेच विचार नव्हता.
आणि जे खूप महत्वाचं आहे की मूल स्वतः काय शिकू पाहतंय हेही आपण जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि त्याच्यामुळे बाल शिक्षणामध्ये सहज शिक्षणाचा अंतर्भाव करत कामाचा वर्ग हा सहज शिक्षण वर्ग मी आपल्या शाळेमध्ये सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही तो म्हणतो की हा जो कामाचा वर्ग, आता कामाचा कोपरा वेगळा, तो जाणीवपूर्वक कृती करून घरामध्ये असतो. आणि कामाचा वर्ग हा आमच्या शाळेमध्ये आहे की ज्याच्यामध्ये मूल काय शिकू पाहतंय हे आम्ही मोठे नुसते त्रयस्थ म्हणून ऑब्झर्व करत असतो. तिथे आम्ही अजिबात काहीही शिकवलं जात नाही, कुठल्याही प्रकारची शैक्षणिक साधनं वगैरे नसतात. आणि पूर्णपणे मूल काय एक्सप्लोअर करून काय जाणून घेतंय याच्यावर आम्ही मूल नेमकं आता काय जाणून घेतंय याचा विचार करतो. आणि त्याच्यामुळे बालशिक्षणामध्ये मुलांच्या स्वतःच्या शिकण्याला वाव देणारा असा कामाचा वर्ग आपला सुरू आहे. आणि त्याच्यामधनं मात्र आम्हाला अनेक गोष्टी मुलं काय जाणून घेतात किंवा मुलाच्या आजूबाजूला आता नेमकं कसं वातावरण आहे, काय वातावरण आहे, त्याच्यातनं जर आम्हाला काही संकेत मिळाले तर ते आम्ही पालकांपर्यंत पोहोचू शकतो. असे अनेक, किंवा मुलं स्वतः अनेक जीवन कौशल्य जी असतात, जसं अनेक समस्यांवर उपाय शोधणं असेल किंवा भांडणं सोडवणं साधी असेल क्षमता, या सगळ्या गोष्टी कामाच्या वर्गामध्ये त्यांना स्वतःला त्या क्षमता त्यांच्या विकसित झालेल्या पाहतात. कारण आम्ही तिथे अगदी न्यूट्रल मोडला जातो. दोघं जण भांडत असतील तरी आम्ही अजिबात पडत नाही, भांडण सोडवायला जायचं अजिबात जात नाही. त्याचप्रमाणे तिकडे आम्ही मी मगाशी म्हटलं तसं शैक्षणिक साधनं नसतात, त्याचप्रमाणे खेळणी वापरत नाही. केवळ आणि केवळ आपण ज्या रोजच्या वस्तू वापरतो त्या वस्तू तिकडे त्या वर्गामध्ये तुम्हाला सापडतील. आणि त्याच्यामुळे रेडीमेड खेळणी कुठल्याही प्रकारची नाही. मी मगाशी म्हटलं ते जिनन जसं म्हणतात की तयार खेळणी ही खरी मुलांसाठी घातक असतात. कारण मूल त्याला जर काही एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर स्वतः ती तयार करतं, समजून घेतं आणि मग त्या वस्तूचा वापर संपतो. उदाहरण देते मी तुम्हाला की एखाद्या मुलाला जर गाडी हवी असेल तर कामाच्या वर्गात तुम्हाला दिसेल की अत्यंत विविध प्रकारच्या गाड्या मुलं स्वतः तयार करून घेतात. आणि त्या कुठल्याही इंजिनिअरिंगला लाजवतील अशा गाड्या तिकडे तयार झालेल्या आहेत. आणि ते मग त्यांचा वापर संपला की ते सगळं जातं डिसमेंटल. काय आहे तिकडे तर कपाटाची दारं आहेत, कुठले तरी टायर आणलेले आहेत, अशा सगळ्या वस्तूंमधनं ते करतात. किंवा घराची बांधणी, इतकी घरं असतात की एका घराने तर शेजार शेजार मांडला होता. म्हणजे अशा प्रकारचे वापर त्या वस्तूंमधनं करून मूल त्याला जे हवं ते अनुभव घेतं, मांडतं आणि मग तो वापर संपला की जातं, त्याचं त्या वस्तूचं महत्व जातं. आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची रेडीमेड खेळणी न देता मुलं हे जे करतात त्याच्याने त्यांची कल्पकता, हे जे काय म्हणताय ना, त्यालाही प्रचंड वाव मिळतो. आणि त्यामुळे कामाच्या वर्गाचे स्वतःचे असे जे काही वेगळेपण आहे ते खूप आत्ताच्या काळात तर खूप गरजेचं आहे की जिकडे सतत मुलाला आपण शिकवणं याकडे नेलं जातं. आणि त्यामुळे सहज शिक्षण बालशिक्षणात कसं जास्तीत जास्त प्रभावीपणे समाविष्ट होईल याचा आता सध्या आमचा अभ्यास चाललाय. आणि तो प्रवास अजून सुरू आहे. म्हणजे 100% सक्सेसफुल झालाय असं मी म्हणणार नाही, कारण त्याच्यावर प्रयोग करत अजून आम्हाला त्याच्यावर बरंच काम करायचं आहे. पण हा खरंच एक छान आहे उपक्रम, म्हणजे कामाचा वर्ग तुम्ही जे म्हणाले. तर पण मला एक जाणून घ्यायला आवडेल की हा रोज असतो का दिवसातले काही तास त्यांना मिळतात? नाही, याच्यामध्ये आता सध्याच्या नियोजनानुसार आमच्या प्रत्येक वर्गाची ताई एक पूर्ण दिवस कामाच्या वर्गात असते. म्हणजे तिचा जे आठवडी नियोजन आहे त्या नियोजनानुसार पूर्ण वर्ग त्या दिवशी ताई काहीही स्वतः शिकवणार नसते. ती त्या कामाच्या वर्गात जस्ट मुलं ऑब्झर्व करणार असते आणि त्याच्यातनं मुलं काय काय शिकतंय याचं ती डॉक्युमेंटेशन करते. आयदर मुलांच्या नकळत आम्ही व्हिडिओज करतो डॉक्युमेंटेशनसाठी किंवा मग ती लिहून ठेवते आणि त्याचं सगळ्याचं प्रेझेंटेशन आम्ही पालक सभा घेतो. सहज शिक्षणाच्या, म्हणजे एरवी कशा अभ्यासाच्या नेहमी पालक सभा असतात तशा आमच्या पूर्णपणे सहज शिक्षणाच्या पालक सभा होतात. आणि त्याच्यामध्ये त्या डॉक्युमेंटेशन, ते व्हिडिओज पालकांना दाखवून मूल नेमकं काय शिकतंय, का शिकतंय आणि कसं शिकतंय या 3 टप्प्यांवर आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो.
आणि दाखवून देतो की मुलांच्या या नेहमीचा आपण ज्याला म्हणतो हा खेळत बसलाय आणि त्याला महत्व देत नाही, बरोबर. त्याला केवढं महत्व आहे आणि त्याच्यातनं मूल स्वतः किती स्वतः शिकतंय हे त्याच्यातनं आपण पालकांपर्यंत पोहोचवतो. मग एक बऱ्याच वेळा असंही होत असेल की एखाद्या पालकाला माहिती नसेल की अरे माझं मूल ह्याच्यामध्ये सुद्धा पारंगत आहे, मग आम्ही त्याला समजत होतो की नाही हा काहीतरी जसं तुम्ही म्हणालात की उगाचच खेळतोय किंवा घरी गाड्या असतील तर त्यांचे दरवाजे काढ किंवा स्क्रूनी काहीतरी कर, आणि ह्याच्यात जसं तुम्ही म्हणालात कल्पनाशक्तीला त्यांच्या वाव मिळतो आणि त्यांची विचार करण्याची पद्धत सुद्धा आपल्याला समजते. कारण याच्यावर जास्त जायला आवडेल की एक असाच हा होता मुलगा, बरीच वर्ष झाली म्हणजे तेव्हा 2017 पासून मी हे सहज शिक्षणाचा समावेश करायला लागले आहे आणि तेव्हा छोट्या ग्रुप बरोबर आधी मी हे काम केलं होतं. तर त्याच्यामध्ये एका वर्गामध्ये एक मुलगा होता, तो प्रचंड वर्गामध्ये ताईच्या मारामारी, कारण ताईच्या वर्गामध्ये हा सहज शिक्षण नव्हतं आणि तेव्हा हा कामाचा वर्ग वगैरे आम्ही आत्ता 2-3 वर्ष झाली म्हणजे कोरोना नंतर आलेला आमचा हा कामाचा वर्ग आहे. पण त्याच्या आधी मी स्वतः थोड्या छोट्या ग्रुप बरोबर प्रयोग केला होता की नेमकं आपल्याला काय करायचंय, त्याच्यात फरक आहे का, कसं हे पोचायला पाहिजे वगैरे याच्यासाठी. तर एका ताईचा वर्ग जो आम्ही नेहमीचा खेळ पद्धतीनेच असला तरी जाणीवपूर्वक शिकवत असतो ना, काही संकल्पना देत असतो, त्या वर्गामध्ये तो मुलगा अजिबात रिलेट व्हायचा नाही, सतत मारामारी करायचा किंवा सतत काहीतरी त्याचं चालू असायचं. तर त्यांना म्हटलं की तुम्ही इथे पाठवा, बघू इथे काय करतोय तो. त्याचे आई वडीलही आले की तो घरामध्ये खूप हल्ली खूप विध्वंसक वृत्ती दिसायला लागली वगैरे. म्हटलं नेमकं काय चुकलंय त्याच्यावर आम्ही जरा विचार करत होतो. पण कामाच्या वर्गात जेव्हा मी त्याचं निरीक्षण केलं तर तेव्हाच्या कुठल्याही मुलाला त्यांनी कधीही हात लावला नाही, कधीही काही केलं नाही, कारण त्या वातावरणामध्ये त्याला जे हवं ते तो करत होता आणि त्याच्यामुळे तो इतका मग्न असायचा की एकदा तिथे असं असायचं की मी माझं स्वतःचं काम करत असायचे, मुलं त्यांना जे हवं ते करत असायचे, पण माझं निरीक्षण चालू असायचं. थोड्या वेळाने मला असा हू असा आवाज यायला लागला. बघितलं तर हा जो मुलगा होता त्याने तिथे जे काही साहित्य होतं त्याच्यातनं डास मारण्यासाठी ते जे यंत्र घेऊन लोक फिरतात ना, तसं डिट्टो यंत्र त्यांनी बाटली, मोबाईलचं चार्जर बिर्जर याच्या साहित्याने केलं होतं आणि तो ते घेऊन फिरत होता. आणि त्याची जी काही ती जी मांडणी होती त्या यंत्राची किंवा त्या साहित्याची डास मारण्याच्या ह्याची हुबेहूब तशी होती. म्हणजे त्याच्या कल्पकतेला त्या दिवशी खरंच मी सलाम केला की अरेच्या ह्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे आणि आपण त्याला मात्र हा मारतोय, हा काय करत नाहीये, हा नाही आहे, नाही 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 मध्ये घातलाय. पण त्याची क्षमता काहीतरी वेगळीच आहे. कारण का तर तिथे त्याला तो लर्निंग एन्व्हायरमेंट मिळालं. खरंच त्याचा तिथे मोकळं वातावरण होतं जिथे मला कोणी काही शिकवणार नाहीये, पण मी माझं मी काहीतरी करणार आहे. तर त्यामुळे हा मी टाइम ज्याला आपण म्हणतो ना, तो मुलांसाठी असणं फार आवश्यक आहे. आणि हेही गरजेचं आहे की काळानुसार असं नाही मला करता येणार आहे की सगळी शाळा ही सहज शिक्षणाची झाली, तशी झाली तर फारच चांगलं आहे. पण त्याच्यासाठी मोठ्यांना आम्हाला खूप क्षमता वाढवायला पाहिजे. आपल्याला काहीतरी एक लागतं ना, आज एवढं शिकवून झालं मुलांचं, ते मला तिकडे मिळणार नाही, कारण मला सारखं घेत राहायला लागणार आहे की मूल काय शिकतंय काय शिकतंय. तर त्यामुळे ते आत्ताच्या वातावरणात शक्य नाही. त्याच्यामुळे मग ही सोय म्हणून आम्ही कामाचा वर्ग केला वेगळा आणि आमचे नेहमीचे जे वर्ग आहेत ते नेहमीचे कृती वर्ग जिथे खेळ पद्धतीच असते पण जाणीवपूर्वक आम्ही काही खेळ करतो ह्या वेगळा ठेवला. आणि त्याच्यामुळे दर आठवड्याला एक दिवस पूर्ण ताई आपला वर्ग घेऊन कामाच्या वर्गात जाते, जिथे मुलं एक्सप्लोरेशन लेवलला असतात आणि ताई फक्त निरीक्षण करून त्याची नोंदी करत असते. पण हे खरंच किती सुंदर आहे, कारण नाहीतर आपल्याला कसं वाटतं की शाळेत गेलं की अभ्यास करा, बाई पट्टी घेऊन असणार, हे पाठ कर ते पाठ कर, घरी गेलं की आई पण तेच सांगणार. पण हे सहज शिक्षणामध्ये मूल त्याला स्वतःला जे हवं आहे ते शिकत असतं. आणि जसं आता कामाचा वर्ग तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये सुद्धा त्याला कळतं की हां मला ह्याच्यात आवड आहे, किंवा ते करत असताना सुद्धा तो माझा मित्र काय करतोय, मग त्याला त्याचीही आवड निर्माण होते की हां हे यांनी कसं केलंय ते आपण त्याला विचारूया. त्यामुळे वेगवेगळ्या स्किल्स सुद्धा त्यांच्या डेव्हलप कसं होतं हे नाही होत. मूल आपण सहज शिक्षण विचारात असं म्हणतो
की मूल जाणीवपूर्वक ठरवून शिकत नाही. बरोबर आहे. हा, म्हणजे आज मला हे करून बघायचंय हा. असं म्हणून आज मी गाडी तयार करणार आहे म्हणून नाही करत मूल. म्हणजे ठरवून जाऊन शिकत नाही, ते आपसूक घडतं. आपसूक घडतं. म्हणजे ते आपल्याला ती इतकी अननोन स्पेस असते की कामाच्या वर्गात जाणं हे आमच्या सगळ्यांसाठी खूप आवडीचं असतं. कारण तिकडे मुलं नेमकी काय करणार हे मुलांनाही माहीत नसतं आणि ताईलाही माहीत नसतं. आणि त्याच्यामुळे तिथे जे काही घडतात ना, त्याच्यानंतर आमच्या ज्या चर्चा रंगतात किंवा शिक्षक वर्ग जे येऊन उत्साहाने मला सांगतात, ते खूप अमेझिंग असतं की आज असं करून बघितलं, असं झालं. आणि त्याच्यात अनेक गोष्टी आम्हाला अमेझिंग दिसतात की ज्या आम्ही पालकांपर्यंत पोहोचवतो की हे असं असं होऊ शकतं मुलांसाठी. जर असं आपण मोकळं वातावरण उपलब्ध करू शकलो तर. आणि सांगायला आवडेल की हेच नॅचरल लर्निंग एन्व्हायरमेंट घरी पण कसं होईल याच्याविषयी पालकांशी संवाद होतो. आणि घराघरांमधनं पण असे कामाचे वर्ग म्हणा किंवा असे पालक हळूहळू आताही आमची मीटिंग आहे, म्हणजे दर 2 महिन्यांनी सहज शिक्षणाविषयी संवाद पालकांशी होतो. आणि घरामध्येही कसं काम चाललंय किंवा पालकही नकळत टिपायला लागलेत आता की घरी हे करतोय ना म्हणजे हे जाणून बघतोय, ते डिस्टर्ब नाही करत, हा त्याचा अभ्यासच चाललाय हे त्यांना कळतं. म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्ही पालकांनाही घडवताय आणि पाल्यालाही घडवताय. ऍक्च्युली पालकांना सामावून घेऊन पाल्य तर घडतच असतंय. फक्त आपल्या मोठ्यांना त्याला जे वातावरण द्यायचंय ना, त्याच्यासाठी मात्र आपल्याला सगळ्यांना सक्षम व्हावं लागतं. जे पोषक आणि पूरक वातावरण त्याला इथे मिळतं, ते पालकांनाही कसं देता येईल याच्यासाठी सक्षम करावं लागतं. आणि तेच आम्ही शाळा म्हणून एक करण्याचा प्रयत्न करतोय. खूप सुरेख. आता तुम्ही म्हणता बाई प्रत्येक वेळेस म्हणालात की ताई वर्गात घेऊन जाते मुलांना, पण ताई म्हणजे नक्की काय? कारण आमच्या वेळेस तर आम्ही बाई म्हणायचो, म्हणजे हल्ली शिक्षकांना बाई न म्हणता ताई म्हटलं जातं का? हो, ऍक्च्युली हे पण करोनामध्ये आम्ही बदललं. कारण करोनामध्ये मुलं घराघरात अडकल्यावरती एक त्यांच्याशी अजून जवळीक व्हावी किंवा त्यांच्याशी काहीतरी नातं जोडावं, तर ते बाईंचं नातं असण्यापेक्षा ते बाईंचं होतं. त्यामुळे मग ताईचं म्हणजे पटकन ताईशी बोलले, त्यामुळे ताईशी मैत्री झाली, ताईशी बोलावंसं वाटलं. मग ते पालकाला असू दे नाही तर मुलाला असू दे, तर ताई या शब्दाशी आपण जास्त कनेक्ट होतो किंवा जास्त जोडले जातो, म्हणून तो बदल केला. आणि मग तो आम्ही चालूच ठेवलेला आहे. आणि त्यामुळे वर्गावर्गात ए ताई, अगं ताई अशानेच, म्हणजे अहोबाई, अहोताई असं नाही होत. ते ताई, पद्मजाताई किंवा अनघाताई असं करत ते ताईला हाका मारतात. किंवा मलाही येऊन रतीताई किंवा कधी कधी तर कोणीतरी रती असं असं पण म्हणतं. त्याच्यामुळे आपल्याकडे ते आम्ही आओ जाओ सगळेजण सगळ्यांना छान असे म्हणजे अगदी खेळीमेळीने आणि त्यांना ते कनेक्ट होतील एकमेकांशी, मुलं आपल्याशी. तर त्याला एक अजून काय पुढची पायरी करता येईल तर ताई करता येईल. आणि त्याच्यावर आधारित एक गंमत आठवतीये की आता सगळीकडे इंग्लिश मिडियमला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एक आई आम्हाला सांगत होती की माझी मुलगी आणि शेजारची मुलगी जी इंग्लिश मिडियमला जाते ते गप्पा मारत होत्या. आणि ती सांगते की आमच्या शाळेत टीचर असते. तर ही म्हणाली नाही, आमच्या शाळेत ताई असते. तर ती म्हणाली ताई कशी असेल, ताई घरात असते आणि टीचर शाळेत असतात, तुझ्या शाळेत ताई कशी येईल? आणि ही सांगत होती नाही, माझ्या शाळेत ताईच असते. आणि म्हणे एवढा वेळ त्यांचं दोघींचं चाललं होतं की मला खूप हसू येत होतं. आणि हिला कळत नव्हतं हिची टीचर काय आहे, हिला ताई का नाहीये. तर एवढी ती जवळीक हल्ली मुलांची झालेली आहे. आणि त्यांना शाळेबद्दलची मग भीती सुद्धा भीती जाण्याला मदत होते. एक स्टेप जे येते की ही ताईच आहे आणि तिला अगं तू ग म्हणतात. काही म्हणजे तिला अगदी जवळ मैत्रीचं नातं निर्माण होतं. आणि त्याच्यामुळे हा थोडा बदल केलाय. मला खूप आवडला. बाच्या ऐवजी ता घातलं. हा बदल आमच्या वेळेस व्हायला हवा होता. अजून एक मला बदल मी शाळेमध्ये आले तेव्हा जाणवला की आमच्या वेळेस आमच्या वर्गांची नावं ही फुलांची असायची. म्हणजे आता माझं होतं की कमळ गट किंवा गुलाब गट, जास्वंद गट. पण आत्ता मी जी नावं बघितली तर ती एकदम वेगळी आहेत की जसं की इंद्रधनुष्य मी बघितलं, फुलपाखरू किंवा नुपूर. मग ह्या नावांमागची काय संकल्पना आहे? ऍक्च्युली तेही आत्ता केलं तो 2 वर्षापूर्वी. त्याचं असं झालं की माझं वर्ग माझा नाव. आमच्याकडे फुलांची नावं होती, तर फुलांच्या नंतर आम्ही फळांची नावं पण दिली होती वगैरे, असं सगळं करत गेलो. पण 2 वर्षापूर्वी असं कुठेतरी मनात आलं की आपण ताई बाई हा बदल केलेला आहे. मग
मूल एखादा वर्ग त्या शिक्षिकेला खरंच आपलं अपत्य असल्यासारखंच वाटत असतो. म्हणजे माझा वर्ग असं तिचं इतकं जोडलेली असते. म्हणजे त्या अपत्याशी जशी नावं आपण आपल्या अपत्याची नावं जशी आपण ठेवतो तशी मग आपल्या वर्गाचं नाव पण ताईलाच देऊ दे ना. कशाला बरं आपण द्यायचं तिच्या वर्गाला नाव. या कल्पनेतनं त्यांच्या पुढे मी विचार मांडला शिक्षिकांपुढे की तुम्हाला तुमच्या वर्गाचं जे काही नाव द्यावं असं वाटतंय ते त्याचा विचार करा. मात्र ते नाव आपण का देतो याचा एक विचार मांडा. तेही आपण पालकांपर्यंत पोहोचूया की का मला असं वाटतं की माझ्या वर्गाला हे नाव द्यावं. आणि मग जे ताईंनी जे काही सुंदर विचार केलेत त्याच्यातनं 12 वेगवेगळी नावं आमच्या वर्गांसाठी तयार झाली. आणि ती 12 नावांच्या प्रत्येक नावाच्या मागे प्रत्येक ताईचे विचार आहेत की मी माझ्या वर्गाला चांदणी नाव का देतेय. तर जसे आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या असतात तशी माझी मुलं आहेत. किंवा नुपूर नाव दिलेली ताई म्हणाली की जशा सगळे घुंगरू एकत्र बांधल्यावरच त्याचा छानपैकी आवाज येतो, ताल धरला जातो, तसा माझा वर्ग एकत्र या छोट्या छोट्या घुंगरांनी बांधून ताल धरणार होता मी. असे वेगवेगळे विचार त्यांचे आले आणि 12 नावं वेगवेगळी अशी तयार झाली. त्या 12 नावांना गुंफून आमच्या एका ताईंनी छान गाणं रचलं. आणि ते गाणं आता आमच्या विभागाचं गाणं म्हणून छानपैकी आम्ही सगळ्यांकडनं म्हणून घेतो. सगळ्या विभागाचं त्या वर्गांचं गाणं असं तयार झालेलं आहे. खूप छान. आणि ह्याने मला वाटतं मुलं सुद्धा जास्त त्या वर्गाशी कनेक्ट होतील की अरे हा माझा इंद्रधनुष्य. तर काय आमच्या वर्गातली सगळी मुलं ही म्हणजे जसे रंग आहे पण तरी सुद्धा एकत्र आहोत. म्हणजे इंद्रधनुचे जसे विविध रंग असतात पण एकत्र असतात तसे ते एकत्र आहेत सगळे. अशा सगळ्या वेगवेगळ्या विचारांनी ही 12 नावं, माझा वर्ग माझं नाव. खूपच छान संकल्पना आहे ही, अप्रतिम. म्हणजे अशी संकल्पना मी पहिल्यांदा आपल्या शाळेमध्ये ऐकली. बाकी कुठल्याच शाळेमध्ये ही संकल्पना नाहीये. मी तर सांगेन की जे कोणी आता हा इंटरव्ह्यू बघत असतील त्यांनी नक्की ही अशी संकल्पना तुमच्या शाळेत सुद्धा राबवा. आणि त्यांनी म्हणजे मुलांना सुद्धा आपल्या शाळेविषयी, आपल्या वर्गाविषयी आणि शिक्षिकेविषयी आणि शिक्षिकेला जास्त जवळीक वाटते. खूपच जास्त जवळ. कारण कोणीतरी आपल्याला रेडीमेड नाव देण्यापेक्षा मी दिलेलं नाव आणि तोच माझा वर्ग हा जे जवळीक आहे ही खरं आम्हाला ॲज अ शिक्षिका पण खूप मुलांच्या आणि वर्गाच्या जवळ नेणारी ठरणार. बरोबर आहे, अगदी खरं ठरतीये. मॅडम, जसं तुम्ही 2009 मध्ये शिवसमर्थ शाळेच्या इकडे बालभवन हा उपक्रम चालू केलेला आणि गेल्या वर्षी खेळू स्वच्छंदे हा एक उपक्रम तुम्ही आपल्या शाळेमध्ये चालू केला आहे. तर ह्या दोन्ही उपक्रमांमध्ये काही फरक आहे का, त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. ॲक्च्युली कसं आहे की 2009ला हनुमान व्यायामशाळा अंतर्गत जेव्हा बालभवन उपक्रम सुरू केला होता तेव्हा गरवारे बालभवनच्या ज्या शोभाताई मी मगाशी म्हटलं त्यांच्याकडे आम्ही प्रशिक्षण घेऊन आल्यावरती त्या संस्थेने संधी दिली आणि हा तिकडे उपक्रम सुरू केला होता. बालभवन उपक्रम ही सुद्धा काळाची गरजच आहे. आताही तिथे तो छान उपक्रम सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आम्ही मुलांचं, जसं इथे जाणीवपूर्वक विविध संकल्पना आपण विकसित करतो तसं तिथे जाणीवपूर्वक विविध ग्रॉस मोटर स्किल्स ज्याला म्हणतात, म्हणजे स्थूल स्नायू विकास असं त्याला मराठीत म्हणता येईल, त्याच्यावरती आधारित वेगवेगळे खेळ घेतले जातील, वेगवेगळे उपक्रम केले जातात, वेगवेगळे सण साजरे केले जातात की जिथे इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम असे विविध माध्यमाची मुलं येत होती आणि त्याच्यातनं ते त्यांच्यापर्यंत ते सण उपक्रम हे पोचत होते. आणि त्याच्यामुळे बालभवन हा जाणीवपूर्वक आम्ही त्या वयोगटासाठी केलेले उपक्रम असतील, सण असतील किंवा खेळ विविध असे जाणीवपूर्वक त्या बालभवनमध्ये नियोजित केले जातात. आणि मुलांच्या म्हटलं तसं सर्वांगीण विकासासाठी आपल्याला अजून काय काय करता येईल तिथे भर पडत आहे. खेळू स्वच्छंदे त्याच्या नंतर बऱ्याच नंतर म्हणजे आत्ता 2023ला मी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या क्रीडा संकुल अंतर्गत संस्थेने मला सुरू करायला परवानगी दिली आणि त्यांना सुरू करून दिलेला आहे. पण हा पूर्णपणे परत मी म्हणेन तसं नॅचरल लर्निंग, सहज शिक्षणावर आधारित आहे. कसं होतं की मी आता म्हटलं तसं बालभवन ही सुद्धा आत्ताची गरज आहे आणि मग म्हणजे त्यानुसार संध्याकाळी मुलांना खेळ
या हो. संकल्पनेने त्याकडे पाहिलं जर आपण, तर त्याचबरोबर विविध क्लासला पण मुलांना घातलं जातं. म्हणजे आता ड्रॉइंग क्लासला जातोय हो. किंवा आता हा गाण्याच्या क्लासला जाणार आहे, बरोबर तबल्या, आहे. अगदी लहान वयापासून विविध क्लासला, किंवा आता जुडो कराटे कराटे शिकायला आहे, जाणार बुद्धिबळ आहे, आहे. बुद्धिबळ आहे किंवा जिम्नॅस्टिक आहे, हो. असं सगळीकडे सतत मुलांना जाऊन शिकवणं, बरोबर. नाही म्हटलं तरी ते शिकवणंच हो. असतं. त्या शिकवण्याकडे अगदी 3 वर्षापर्यंत पासून मुलांना लोटलं जातं. खरंय, खरंय. आणि मुलांचे हे जे आपण स्वखेळ म्हणतो किंवा मुलांचं स्वतः काही करून बघणं असतं, त्याला नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं. हा अनुभव बरोबर. आहे आणि तो आत्ताही आहे. कारण हां. आत्ताही खेळू स्वच्छंदेसाठी जेव्हा प्रवेशाला पालक येतात, हां. तेव्हा मला जाणवतं की ही संकल्पना यांच्यापर्यंत पोहोचवणं किती अवघड आहे. अच्छा. त्यामुळे ही आता मुलांना त्यांचा स्वतःचा वेळ द्या. हां. मुलं स्वतः काय खेळू पाहतायत, स्वतः काय करू पाहतायत, बरोबर. त्याला वेळ द्या, हां. वाव द्या. या विचारांनी हा खेळू स्वच्छंदे उपक्रम सुरू केला. जिकडे हां. अजिबात मुलांना काहीही शिकवलं जाणार नाहीये. ओ. म्हणजे पालक आल्यावर तुम्ही काय शिकवणार इकडे, हां. तर माझं उत्तर असतं आम्ही इथे मुलांना काहीही शिकवणार नाही. पण मग तरी मूल हां. काय शिकणार आहे हे मात्र आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओके. कारण मुलांच्या या, मगाशी म्हटलं तसं, आमचा कामाचा वर्ग जसा त्याच्यासाठीच आहे, बरोबर आहे. हा बाहेरच्या पालकांसाठी किंवा बाहेरच्या सगळ्यांपर्यंत हा विचार पोचावा. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की खेळू स्वच्छंदे हा उपक्रम नाहीये, हा एक विचार आहे की जो मी आता शाळेच्या पालकांसाठी कामाच्या वर्गाच्या माध्यमातून पोचवत आहे, बरोबर. पण बाहेरच्या पालकांपर्यंत साठी किंवा बाहेरच्या शाळेतल्या मुलांसाठी किंवा 3 ते 6 वयोगटातल्या कुठल्याही मुलासाठी हो. तो मी पालकांपर्यंत पोहोचू इच्छिते की केवळ मुलांना शिकवणं आहे. याच्यात न जाता मुलाच्या स्वतः काय शिकू पाहते, मूल स्वतः काय करू पाहते, मुलांच्या त्या एकूण त्याच्या एक्सप्लोरेशनमधनं मूल स्वतःला कसं व्यक्त करतंय हे जाणून घ्यायला आपण किती महत्त्व देणार आहोत आणि त्याचं नेमकं महत्त्व काय आहे हे पालकांपर्यंत पोहोचून स्वखेळांना वाव देणारा, हां. मुलांच्या औपचारिक खेळाबरोबरच अनौपचारिक खेळ म्हणून जे समजतो आपण, बरोबर आहे. त्याला महत्त्व देणारा हा खेळू स्वच्छंदे उपक्रम आहे. आणि ही काळाची गरज आहे. कारण जेव्हा आपण सतत मुलाला शिकवणं या प्रक्रियेकडे देतोय, तेव्हा हे नेमकं मुलांचे स्वखेळ काय आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कळकळीने सांगू इच्छिते की फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे हा अवकाश मुलांना देताना अगदी लिमिटेड ग्रुप बरोबर आम्ही काम करतोय. हां. म्हणजे मला तर सांगायला आवडेल की 20 पेक्षा जास्त मुलं त्या एका गटामध्ये गटामध्ये, हां. असणं अपेक्षितच नाहीये. बरोबर. कारण ते कोर असं काम होतं आणि व्हर्टिकल एज ग्रुप एकत्र काम करतो तिकडे. अच्छा. म्हणजे बालभवनमध्ये वगैरे आम्ही ग्रुप्स करायचो आणि ग्रुप्सनुसार मुलं खेळायची. बरोबर. इथे 3 ते 7 वयोगट हा एकत्र काम करतो. म्हणजे एका घरामध्ये पूर्वीच्याकडे कशी भावंड असायची, हो. आता ते मिसिंग होत चाललंय. तो बेनिफिट इकडे येतो. इकडे मिळतोय. आणि व्हर्टिकल एज ग्रुपचा मूल जे कामं करतात ना, त्याची आम्हाला खूप छान उदाहरणं मिळतात. म्हणजे एखादा मोठा मूल लहान मुलांना कसं सामावून घेतो किंवा एखादा लहान मूल मोठ्या मुलाबरोबर कसं कोऑर्डिनेट करतं, बरोबर. हे सगळं ते खेळू स्वच्छंदेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. त्याचंही आम्ही डॉक्युमेंटेशन करतो. जसं कामाच्या वर्गाचं असतं ना, हां. तसंच आमचं डॉक्युमेंटेशन असतं. त्या खेळू स्वच्छंदे या आमच्या विचाराला, म्हणजे उपक्रम म्हणत नाही मी त्याला, बरोबर. त्या विचारानुसार सुरू केलेला आमचा जो काही संध्याकाळची वेळ आहे मुलांसाठीची, त्याला आम्ही पालकांशी संवाद साधल्याशिवाय प्रवेश देत नाही. अच्छा. त्यांना हे समजायला पाहिजे, त्याचं बरोबर. महत्त्व त्यांना पोचायला पाहिजे की मुलांची खेळ ही नेमकी प्रक्रिया काय आहे, त्याच्यातली खेळणी काय आहेत, बरोबर. हे पालकांपर्यंत पोचून मगच आपण त्या उपक्रमाला खेळू स्वच्छंदे हा जो काही आहे क्रीडा संकुलचा, बरोबर. त्याला प्रवेश दिला जातो. पण मग जो खेळू स्वच्छंदे आहे हा उपक्रम, किंवा आपण जसं म्हणू की ह्याला विचार एक म्हणता येईल, तर तो रोज असतो का? आणि किती त्याचं म्हणजे आवाका काय आहे, किंवा संध्याकाळी Actually किती तास कसं, असतो? संध्याकाळी तो आम्ही 1.5 तास त्याला म्हणजे 6:15 सुरू होतो, 7:30 पर्यंत असतो. अच्छा. आणि हा आठवड्यातनं 3दा ठेवलाय. अच्छा. मी म्हटलं तसं की हा एक विचार असल्यामुळे मुलांना पाहिजे तर तुम्ही राहिलेले 2 दिवस किंवा राहिलेले 3 दिवस वेगळा कुठे पाठवायचं असेल तर पाठवा. पण बरोबर. इकडे येऊन हा स्व अवकाशात मुलांना राहणं
किती महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या एक्सप्लोरेशनला किती महत्त्व दिलं पाहिजे हे जेव्हा पालकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा निदान 3 दिवस तरी आठवड्यातले तुम्ही त्याच्यासाठी देऊ शकता का, याच्याने आम्ही सुरू केलंय की 5ही दिवस तुम्ही नका पाठवू असं, पण 3 दिवस. आणि मग हा एकदा विचार समजला पालकांना तर मी असं पालकांना नेहमी सांगते, असं आमची अपेक्षा नाहीये की तुम्ही पहिल्या सेमिस्टरला या, दुसऱ्याला या, तिसऱ्याला या, सतत या, असं नाहीये. एकदा विचार समजला तर घराघरामध्ये हे खेळू स्वच्छंद झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर 1 महिना आला आणि झालं असंही नाही, कारण हे विचार समजून त्याच्यावर काम करणं हे जरी आता आपण दोघी म्हणताना आपल्याला वरवर कळतंय, पण त्याच्यात आम्ही डीप मध्ये जातो ना तर इतकं खोलात शिरून, म्हणजे त्याचे प्रेझेंटेशनसाठीच आम्हाला एकेका मूल काय खेळतं, कसं खेळतं, ह्या प्रेझेंटेशनसाठीच आमचे 2-2 तास जातात. तर त्यामुळे त्या विषयात खाली खूप पोचलं ना तर खूप घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळे हा 3च दिवस आहे, पण 3 दिवसच पालकांना खूप जास्त होणारे पण आहेत, कारण अक्षरशः त्याला फार पालक ओढले कमी जात आहेत. त्यामुळे हा विचार पसरवणं हेच सध्या माझं खूप महत्वाचं काम चाललंय. त्यामुळे खेळू स्वच्छंदे माध्यमातून सांगू इच्छिते की जास्तीत जास्त मुलांना खेळू स्वच्छंदेच्या विचार काय आहे समजून जर नक्की समजून घेतला तर ही एक चळवळ आहे जी स्प्रेड आउट होईल. नक्कीच होईल. आता हे बोलताना तुम्ही उपकरणांविषयी बोललात, तर मग ह्याच्यामध्ये जी उपकरणं आहेत ती मूल हे घरातनं घेऊन येतं का ती इकडेच असतात? इकडेच असतात. ही जे काही आहे, परत मी मगाशी म्हटलं तसं रेडीमेड खेळणी, कुठेही बॉल बिल, कुठेही असं काही खेळणी अशी नसतात. ही पूर्णपणे आपण ज्या वस्तू वापरतोय त्या तिकडे ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला मुलाला जे आवश्यक असतं ना त्या गोष्टी मूल त्याच्यातनं तयार करतं, त्याचा अनुभव घेऊन बघतं आणि त्याची मांडणी ते स्वतः करून बघतं. त्याच्यामुळे तिथे मुलांच्या एक्सप्लोरेशनसाठी विविध गोष्टी ज्या आपण स्वतः वापरतो त्या तिथे त्यांनी आम्ही ठेवलेल्या आहेत. त्याच्यात कुठेही तयार खेळणी पण नाही आणि शैक्षणिक साधनं पण नाही किंवा मैदानी खेळाचं साहित्य पण नाही की रिंग टाकलीये वगैरे असे काही प्रकार नाही. अच्छा, मुलांना बॉल हवाय तर मूल बॉल करून घेतात आणि खेळतात किंवा कशाचाही काही वापर करून ते त्यांना हवं ते तसा गोष्टी करून ते करत असतात. त्यामुळे त्याच्या अनेक गोष्टींमध्ये आम्हाला असं जाणवतं की त्याच्यामध्ये फिजिक्स जाणून घेत असतात मुलं, की अनेक सायन्सचे प्रकार आपल्याला दिसत असतात की हा हे आणि ही रचना करून बघितली, हे जाणून घेतलंय. एक इनर्शिया असा जो फिजिक्सचा रूल आहे की कुठलीही गोष्ट अशी खाली घरंगळत जाताना कशी जाईल. मूल एक उतार होता, त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी तो टाकून बघत होता. तेव्हा मला रिलेट झालं, अरे हे तर ते फिजिक्स अगदी मी काय त्या सायन्स मधली नाही, पण कुठेतरी जाणवलं की हे करतोय म्हणजे हा तो प्रयोग केल्यासारखाच झाला की, किंवा एक मूल असं वेगवेगळ्या वस्तू टाकत होतं आणि थोड्या वेळाने त्यांनी हाताला गती दिली आणि ती वस्तू टाकल्यावर ती जास्त लांब गेली. तर तो म्हणाला काय, अरे ही तर अजून लांब गेली. म्हणजे हे त्यांनी ते अनुभव घेतला त्या फिजिक्सचा की एखाद्या वस्तूला गती मिळाली की ती वस्तू जास्त दूर जाऊ शकते. हे जे तो नंतर 8वी 9वीत काय असेल तेव्हा शिकणार आहे तेव्हा त्यांनी ते अनुभव घेतलेले आहे. अशा आणि एरवी आपण जर वस्तू फेकायला लागलं की म्हणतो काय, फेकू नको फेकू नको. आम्ही निश्चित तिकडे मुलांची सुरक्षितता बघतो किंवा एखादी गोष्ट जर धोकादायक असेल तर ती त्या वातावरणातनं काढून टाकतो. मग मुलं अपसुक वळतात वेगळीकडे. आणि दुसरी गोष्ट जास्त नमूद करायला आवडेल की इकडे बेशिस्तीकडे वातावरण जात नाही. इथे जास्त मुलांना जेव्हा मोकळीक मिळते ना तेव्हा मुलं स्वयंशिस्तीकडे जातात. आणि स्वयंशिस्तीकडे जाणं हे जास्त शिस्त लावण्यापेक्षा गरजेचं आहे. आणि त्यामुळे कोणी कोणाला मारत नाही. मी म्हटलं तसं भांडणं करतील, काहीतरी धरतील, पण थोड्या वेळाने आपापसात सोडवतील पण. त्यामुळे सारखं सारखं आपला मोठ्यांचा इंटरफिअरन्स नसल्यामुळे मुलांची शिस्तीचं रूपांतर हे स्वयंशिस्तीत होताना जास्त वेळा दिसतं आम्हाला. आणि ह्याचा एक चांगला फायदा म्हणजे की मुलं ही मोबाईलपासूनही दूर जात आहेत. नाहीतर हल्ली कसं मैदानं कमी असल्यामुळे मैदानी खेळ नाही, नाहीतर मग काय संध्याकाळी कम्प्युटर किंवा मोबाईल. त्याच्यामुळे हे जे असे उपक्रम आहेत त्यांनी मोबाईलही दूर. चांगली गोष्ट सांगितली, कारण त्याच्यामुळे मुलांना ती ना एक्सप्लोरेशनची एक सवय लागते. म्हणजे नकळत, कारण आता गेली आहे ती सवय एक्सप्लोरेशनची, कारण सतत त्यांना अडवलं गेल्या असल्यामुळे. कारण चाइल्ड सेंट्रिक घर केव्हा होतं आपलं की मूल
मूल आपल्या घरातल्या कुठल्याही वस्तूला कधीही काही हात लावू शकत असेल तर ते चाइल्ड सेंट्रिक. बरोबर. याला हात लावू नको, इथे उड्या मारू नको, हे महागाईचं आहे, याला असं करू नको, असं जर असेल तर ते मूलकेंद्री घर नाही. नाही. त्यामुळे आम्ही 8 वर्षापर्यंत पालकांना नेहमी सांगतो की असं घर करा की मूल ज्या वस्तूला हात लावल्याने काही फरक पडणार नाही अशाच वस्तू समोर ठेवा. जर महागड्या वस्तू असतील तर त्या कपाटातच राहू द्या आणि त्या काढूच नका. बरोबर आहे. त्यामुळे मुलांना ही एक्सप्लोरेशनच्या सवयीमुळे किंवा अशा गोष्टीमुळे ते स्वतः व्यग्र राहू लागतं आणि कोणीतरी त्याला आपल्याला रमवायला. नाही तर हल्ली बघा, आजी काय करू, आजोबा मी काय करू असं चाललेलं असतं खरंय, मुलांचं खरंय. आणि डिपेंडंट होतं मूल. डिपेंडंट होतं. ते होत नाही. मूल स्वतः आपल्याला रमतं. रमवतं खरंय, आणि खरंय. आपलं काम करत राहतं. त्याचा तो आनंद घेत असतो, त्यातनं शिकतही शिकत असतो आणि तो मुख्य म्हणजे कोणावर डिपेंडंट नसतो. मला माझं एंटरटेनमेंट तुम्ही करा याच्यापासून मूल जेव्हा आम्ही हे खेळू स्वच्छंदे म्हणा किंवा कामाचा वर्ग आहे, या मोकळीकीमुळे जास्तीचा फायदा काय होतं तर मूल स्वतंत्र होतं, डिपेंडंट राहत नाही कोणावर की मला रमवा. आता तुम्ही जी 2 उदाहरणं दिलीत की एक मुलगा ते टाकून बघत होता की घरंगळलं की किती लांब जातं, त्यातनं मला वाटतं एखादा वैज्ञानिक सुद्धा आपल्याला ह्यातून तयार होऊ शकतो किंवा ज्यांनी हात जोरात तो गोल केला आणि ती वस्तू फेकली किंवा चेंडू फेकला तर ह्यातनं आपल्याला एक फिरकी गोलंदाज सुद्धा मिळू शकतो भावी आयुष्यामध्ये, असंही आपण सांगू शकतो की तो सांगेल की हा हे मी तेव्हा खेळलो होतो ना, तेव्हा माझ्या हे डोक्यात आलं आणि त्याचा मला आता पुढे उपयोग झालाय. नक्कीच काही होऊ शकतं. जसं की आता मी म्हटलं की आपल्याला फिरकी गोलंदाज सुद्धा मिळू शकतो आणि ह्याचा एक चांगला परिणाम मला असं जाणवतोय की मुलं ही आभासी दुनियेपासनं आणि मोबाईलपासनं दूर होत आहेत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं की एक आभासी दुनिया आता सतत सगळीकडे आहे. म्हणजे मोबाईलचं गेमचं तू आता उदाहरण घेतलं की हे दाबलं की उडी मारतोय, मग ह्याला मारतोय त्याला मारतोय, असं करत आभासी दुनियेतच मुलं रमायला लागलेली आहेत. आणि त्यांना जेव्हा आपण हे अवकाश देतो तेव्हा मुलं खरंच त्या एक्सप्लोरेशन लेवलला गेल्यामुळे ते वास्तवात येतात. अगदी मला हे असं करायचंय. आभासी दुनियेत त्यांना तो बॉल किंवा काय एखादं साधन असेल ते तिकडे त्यांना मिळतं आणि त्यांना फक्त ते उडवायचं असतं किंवा काहीतरी करायचं असतं. इकडे त्यांना प्रत्यक्ष कृती करून ते साधन तयार करायचंय, मग त्याचा वापर करायचा आहे आणि मग ते जाणून घ्यायचंय की ह्याचं नेमकं काय झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे नॅचरल लर्निंग हे खरंच मुलांच्या वास्तवात आणणारं म्हणजे मुलांच्या वास्तवाशी जोडलेलं आहे. नक्कीच त्यांना त्या मोबाईलच्या आभासी दुनियापासून हे जेव्हा अवकाश आहे नॅचरल लर्निंगचा त्यांना खूप दूर नेतो किंवा त्याच्यामध्ये ते त्याच्यापासून अडकून पडत नाहीत आणि त्याच्यापासून दूर जाऊ शकतात. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये त्यांचा सर्वांगीण विकास असा होता की त्यांच्या हाताला चालना मिळते, त्यांच्या डोक्यात विचार चालू असतात, म्हणजे मेंदूलाही चालना मिळते. सगळ्यात ह्यांचा जो सर्वांगीण जो विकास आहे ना तो समग्र विकास आहे. ते बोलत असतात, एक्सप्रेस होत असतात, त्यांची बौद्धिक विकास ज्याला म्हणतो ते होत असतं. सगळेच ग्रॉस मोटर स्किल्स, स्थूल स्नायू विकास, सूक्ष्म स्नायू विकास सगळेच त्यांचे होत असतात. आणि त्यामुळे समग्र विकास एखादी मूल जेव्हा एखादी गोष्ट करत असतं तेव्हा सगळे विकास त्याचे होत असतात. आणि स्मरणशक्ती वाढायलाही त्याची खूप मदत होते. स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, तर्क करणं, तर्क करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता असेल, त्याचं एखादा मी मगाशी म्हटलं तसं की भांडणं सोडवण्याची क्षमता, हे जे सगळ्या क्षमता ज्या आपल्याला गरजेच्या वाटतात किंवा अनेक मूल्य आपल्याला दिसतात मुलांमध्ये की एकमेकांशी सहकार्याने काम करणं असेल, समन्वयाने काम करणं आहे, एकमेकांना समजून घेणं असेल, एकमेकांच्या भावना जाणून घेणं असणं, ही सगळी मूल्यही त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने विकसित झालेली दिसतात, जी त्यांना आभासी दुनियेमध्ये कधीच आपल्याला आपण विकसित झालेली बघू शकणार नाही. मॅडम, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे की जसं आपली एक संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन संस्कृती, आपले वेगवेगळे सण आहेत, तर ह्या सणांची माहिती मुलांना व्हावी म्हणून आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात का? आणि ह्याच्या अंतर्गतच दुसरे काही कोणते उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवले जातात का? निश्चितच आपल्याकडे सणांची एकदम रेलचेल असते. म्हणजे
वर्ष कसं सण साजरे करण्यामध्ये पुढे सरकतं हे आम्हालाही कळत नाही. म्हणजे त्याची सुरुवात मला असं वाटतं आमच्या आषाढीनी होते. आषाढी हा पहिला शाळेमध्ये नेहमी साजरा होणारा, तेव्हा प्रत्यक्ष आम्ही विठ्ठलाच्या मंदिरातच जातो आणि तिथे बसूनच विठ्ठलाची भजनं, गाणी, असं सगळा कार्यक्रम, दिंडी सगळी पूर्ण तिथे विठ्ठलाच्या मंदिरात होते. आपण जे म्हणतो की मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही सण आणि उपक्रम साजरे करताना मुलांना प्रत्यक्ष अनुभव जास्तीत जास्त कसे मिळतील याच्यावर भर देत असतो. हा झाला आषाढीचा. मग आमची श्रावणात तर विविध सण असतात. नागपंचमी असेल, नागपंचमीला मुलं मेहंदी काढून जातात, वारुळ तयार झालेलं असतं. मग त्याच्याबद्दलच्या ज्या काही मिथ्स असतील काय असतील ते त्याही मुलांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्याच्याच बरोबर राखीच्या पौर्णिमेला राख्या छान छान केल्या जातात. गणपतीला तर अगदी शाळेमध्ये पूर्ण मोदक केले जातात वर्गावर्गांमधनं आणि मुलांना मोदक खाऊ दिला जातो. आणि त्याच्यामुळे वाती वळणं, दुर्वा निवडणं, हार करणं यासारख्या गोष्टी मुलांच्या वर्गामध्ये केल्या जातात आणि मुलांना त्या सणाची किंवा त्या अनुषंगाने घडणाऱ्या गोष्टींची त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आता स्वतः करतात, वर्गावर्गामध्ये स्वतः करत असतात. म्हणजे त्यांच्याबरोबर एखाद्या वाती वळणाऱ्या जर आजी असतील किंवा आई असेल, कोणी असेल मोठं कोणी, तर ते येतात आणि त्या वाती वळत बसतात. मुलं त्यांच्याबरोबर ते जे काय करतील बघून बघून ते करतात, हार करत असतात. इथेही आम्ही थोडे पालक बोलवतो आणि ते मुलांबरोबर बसवून ते गट करून ते या कृती वर्गांमध्ये केल्या जातात. मोदकासाठीही ताई स्वतः वर्गताई उकड करून आणते, सारण करते, कधी पालक तिला मदत करतात आणि मग मुलांना इथे आम्ही गरम गरम उकडीचे मोदक खायला घालतो. दिवाळीमध्ये त्यांचे किल्ले होतात, पूर्ण शाळा कंदिलांनी सजते, भोंडला होतो दिवाळीच्या आधी, दसऱ्याला पाटीपूजन होतं. त्यामुळे प्रत्येक सण, प्रत्येक उपक्रम, प्रत्येक सणाची गाणी असतात, प्रत्येक सणाच्या काही गोष्टी असतात आणि प्रत्येक सणाबरोबर जे आपण काही साजरं करतो त्या साजरे करणाऱ्यासाठी जे आवश्यक असतं, जसं कंदील असतील, पणत्या असतील तर पणत्या रंगवल्या जातात, गेरूसानी सारवलं जातं, रांगोळी काढली जाते आणि हे सगळं मुलांच्या हातात देऊन मुलं स्वतः करत असतात. आणि त्याच्यामुळे पूर्ण दिवाळीत याल तर पूर्ण शाळा ही कंदिलांनी सजलेली, पणत्या रंगवलेल्या मुलं घरी घेऊन जातात, ग्रीटिंग कार्ड्स तयार करतात. अशा सगळ्या कृती मुलांच्या ह्या वर्गावर्गामध्ये होत असतात आणि त्या सणाचा अनुभव म्हणजे. आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही गुरु नानक जयंतीला आपल्या गुरुद्वारामध्ये पण घेऊन जातो. 25 डिसेंबरच्या सुमारास, डिसेंबर महिन्यात आम्ही चर्चला पण भेट देतो. अशाही भेटी त्यांना, म्हणजे केवळ आपलेच सण नाही तर वेगवेगळ्या संस्कृतींच्या किंवा वेगवेगळ्या धर्मांच्या याचीही ओळख करतो. त्याचबरोबर राष्ट्रीय सण आहेच आपले. त्यामुळे 15 ऑगस्टला छानपैकी आमच्याकडे विविध प्रांतांच्या खाऊचं जत्रा भरते. म्हणजे नॉर्थ मधले कुठले खाऊ असतील, साऊथ मधले किंवा गुजरात वगैरे साईड मधले कुठले, तर त्या खाऊचे वर्ग होतात आणि ते खाऊ खायला दिले जातात मुलांना. किंवा 26 जानेवारीच्या अनुषंगाने छानसा देशभक्तीपर कार्यक्रम बसवून तो सादर केला जातो. त्यामुळे पूर्ण वर्षभर हे सण असे विभागामध्ये असे छान पेरलेले असतात आणि मुलं त्याचा अनुभव घेत 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 पुढे जात असतात. त्याचप्रमाणे उपक्रम म्हणाल तर उपक्रमांची भरपूर रेलचेल आहे. मी म्हटलं मगाशी तसं काही आपण जाणले, तसंच अजून एक उपक्रम आहे म्हणजे शाळेतला आजोळ. तिथे सुरुवातीला मुलं शाळेत रमावी त्याच्यासाठी आम्ही हा करतो की आजी आजोबांना ऐच्छिक असतं की शाळेत येऊन तुम्ही जस्ट बसा. तुम्हाला शाळेमध्ये काही मुलांना शिकवायचं नसतं, पण एखाद्या आजी आजोबा छानपैकी भाजी निवडत बसलेत, आजी पुस्तक वाचत बसलीये किंवा आजोबा काहीतरी करत बसलेत, आजोबा कोणी शिवणकाम करत असेल तर शिवणकाम करत बसले, असं तुमची कामं करत आजोबा आजींना बसायला सांगितलं जातं. मुलं जी अगदी किलबिल म्हणजे अगदी लहान 3 वर्षाची येतात, ती खूप इन्सिक्युअर झालेली असतात. त्यांना या वातावरणामध्ये कुठेतरी दिलासा वाटतो की हे कोणीतरी आहेत की ज्यांना आपल्याला
आपल्याला समजू शकतील. आणि त्याच्यामुळे शाळेतला आजोळ ही एक उपक्रम आहे की जो आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला आपण करतो. नंतर येतो आमचा एक आहार सप्ताह नावाचा आहे, ज्याच्यामध्ये विविध आहार म्हणजे आपलं पूर्ण जेवण कसं असावं याच्या अनुषंगाने कोशिंबिरी, भाज्या, त्याचे पराठे असतील, अशा सगळ्या घटकांची किंवा कडधान्य, पोषक आहार, या दृष्टीने तो आहार सप्ताह असतो, तो करतो. त्याच्याच अनुषंगाने आम्ही भाजी बाजार, म्हणजे विविध भाजीवाले आम्ही इकडे बोलवतो शाळेमध्ये आणि भाजी बाजार भरवला जातो. मुलं प्रत्यक्ष आपल्याला हवी ती भाजी विकत घेतात आणि त्यातनं त्यांना वेगवेगळ्या भाज्यांची ओळख अक्षरशः म्हणजे शेपू भाजी आईला आवडते म्हणून किंवा बाबाला आवडते म्हणून घेऊन जातात वगैरे असे असतात, किंवा टोमॅटो वगैरे विकत घेतात, तिथेच खाऊन टाकतात. आणि सध्या आता आमचा चालू आहे तो म्हणजे रंग सप्ताह. म्हणजे आपले जे 5 बेसिक मूळ रंग आहेत त्या प्रत्येकाचा एक दिवस ठरवून आम्ही त्या रंगाचे कपडे घालतो, त्या रंगाचे मुकुट घालून येतात, त्या रंगाची वस्तू घरून घेऊन येतात, त्या रंगाच्या विविध कृती म्हणजे चिकटकाम असेल, रंगकाम असेल, असं सगळं वर्गामध्ये होतं. आणि त्या रंगाचा असेल शक्य तर खाऊ पण आणला जातो. जसं लाल रंग असेल तर बिटाच्या वड्या वगैरे असं वगैरे पण आणतात, पालक पाठवतात, किंवा गाजर हलवा असं पाठवला जातो. त्यामुळे असा हा पूर्ण 5 दिवस 5 रंगांनी मुलं न्हाऊन निघालेली असतात. त्या रंगाच्याच सगळ्या गोष्टी मुलांनी वर्गामध्ये त्याची मांडणी असते आणि पूर्णपणे तो दिवस त्यांचा पांढरा, लाल, निळा, पिवळा, हिरवा अशा या सगळ्या रंगांनी सजून जातो. आणि त्याच्या कृतींमधनं किंवा त्या वस्तू मुलं जेव्हा घेऊन येतात तेव्हा त्या रंगाच्या नेमक्या काय काय वस्तू हे मुलांना कळू शकतं. त्यांची रंगांशी छान मैत्री होते, ओळख ही या सप्ताहाच्या अनुषंगाने आम्ही त्याची. आणि ते जसं तुम्ही म्हणालात की त्यांना ह्या रंगाच्या किती गोष्टी आहेत, मग त्या खायच्या गोष्टी कोणत्या, न खायच्या गोष्टी, हे सगळं त्यांच्या पुढे मांडलं जातं. त्याच्यामुळे सध्या रंग सप्ताह असे, आहार सप्ताह असे, काही वेगवेगळे सप्ताह वगैरे असं चालत सण आणि उपक्रम याच्याने आपली शाळा ही पुढे पुढे जाते. मॅडम, आता आपण इथे मागे बघतोय की आमचे बोधचिन्ह, जसं की आनंदी मूल, पोषक वातावरण, शाळा व पालक, किंवा आमचे ब्रीदवाक्य, तर ह्याच्या संदर्भात म्हणजे ही संकल्पना काय आहे किंवा हा विचार काय आहे? मला सुद्धा आम्ही 2-3 वर्ष झाली का करोना नंतर असेल, आम्ही आमच्या विभागासाठी एक बोधचिन्ह, ब्रीदवाक्य आणि आमचं ध्येय काय असेल तर आनंदी ठेवू मुले हे आमचं ध्येय आहे. आणि हे आमचं ध्येय आहे की आम्ही काय आहे तर आम्हाला मुलांना आनंदी ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काय आहे तर हे आमचं बोधचिन्ह आम्ही तयार केलं की हे आमचं मूल आनंदी आहे, पण त्याला काय आहे तर जशा कुंडीमध्ये माती असते आणि ती पोषक असली तरच ते वरचं आपलं रोप छान असतं, ते फुलतं. तसं पोषक वातावरण आणि ही कुंडी म्हणजे आम्ही देणारे, कुंडीमध्ये माती असते, तसा पोषक वातावरण देणारे आम्ही कोण आहोत तर शाळा आणि पालक, असं त्याचं महत्व आहे. आणि म्हणून हे आमचं बोधचिन्ह आम्ही तयार केले की कुंडीमधली माती म्हणजे पोषक वातावरण आणि त्याच्यातलं हे फूल म्हणजे आमचं मूल. आणि आमचं पाडगावकरांची कविता, हसती मुले जिथे देश तो महान, हे आमचं आम्ही ब्रीदवाक्य ठरवलेलं आहे. तर आमच्या देशाला महान करायचं असेल तर आम्हाला आमची ही पिढी आहे त्यांना आनंदी ठेवणं गरजेचं आहे. आणि मी म्हटलं तसं हे आमचं ध्येय आहे की आनंदी ठेव मुले. त्यामुळे हे ब्रीदवाक्य, ध्येय आणि बोधचिन्ह असं आपल्या विभागासाठी आम्ही, मला असं वाटतं 2000 करोना नंतर केलेलं आहे कधीतरी. पण हे खूपच छान, ह्याच्यातला विचार मला खूप आवडला, कारण हे असं मी कधीच कुठे बघितलेलं नव्हतं. त्यामुळे आमच्या पालकांची जेव्हा प्रवेश होतो तेव्हा पहिल्या दिवशी हे जे बोधचिन्ह आहे त्याची ऍक्टिव्हिटी आम्ही वर्गामध्ये घेतो. कुंडी आणि त्याला ते झाड आणि त्याला फूल लावणं, असं आई आणि मूल असं मिळून हे बोधचिन्ह तयार करतात आणि घरी घेऊन जातात. अरे वा, खूपच सुरेख. त्यातला विचारच मला खूप आवडला. आता शारदीय नवरात्र सुरू आहे, तर त्यानिमित्ताने तुम्ही पालकांना काय संदेश द्याल? अर्थातच माझा संदेश हा सहज शिक्षणाचा असणार आहे. निदान 6 वर्षापर्यंत, पण मी तर म्हणेन 8 वर्षापर्यंत तरी मुलांना या सहज शिक्षणाला वाव देणारं वातावरण आपण निर्माण करू शकू का, त्यांचं सहज शिक्षण जाणून घेऊ शकू का,
या दृष्टीने आपल्याला प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना मोबाईलपासून दूर नेलं पाहिजे. कारण जेव्हा आपण मुलांचं नॅचरल लर्निंग समजून घेणार असू तर ते मोबाईलच्या माध्यमातून होणार नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या मोबाईल असतील किंवा विविध तांत्रिक गोष्टी असतील त्यांच्यापासून दूर नेत, तयार खेळण्यांपासूनही मुलांना दूर नेत, त्यांना नॅचरल लर्निंगला, त्यांच्या सहज शिक्षणाला वाव देणारं वातावरण घराघरामधनं कसं फुलवता येईल, कसं निर्माण करता येईल हे पालकांनी जाणून घेतलं तर मला असं वाटतं आपलं मूल, आपली समज, हे जी काही आम्ही म्हणतो की एक आपल्या मुलाला आपल्यालाच समजून घ्यायला पाहिजे, तर हे समजून घ्यायला खूप जास्त मदत होईल. आपल्याला सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागणार नाही. आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी पालकांपर्यंत पोहोचू शकते, सांगू इच्छिते की तयार खेळणी, मोबाईल या सगळ्यांपासून मुलांना दूर ठेवा आणि या नॅचरल लर्निंगच्या प्रवासाला आमच्याबरोबर सहभागी व्हा. खरंच खूप छान आहे हा एक विचार जो आहे तो. जसं की आत्ता मॅडमने आपल्याला खेळू स्वच्छंदेविषयी सांगितलं, बालनगरी जो उपक्रम त्यांनी केला त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रियांवरती त्यांनी जो एक उपक्रम ठेवला होता, हे असे वेगवेगळे जे आहेत ज्यातनं मूल स्वतः शिकतं. किंवा कामाचा वर्ग, हा तर मला खूपच आवडलेला एक उपक्रम आहे किंवा आपण त्याला विचार म्हणूया की ज्यातनं मूल स्वतः शिकतंय आणि त्याला जी गोष्ट आवडते ते करून बघतंय, त्याला कोणीही तिथे अडवणारं नाही आहे. तर असे उपक्रमसुद्धा तुम्ही तुमच्या घरी नक्की करा. आणि जर का तुम्हाला तुमच्या पाल्याला ह्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर नक्की रती भोसेकर मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सरस्वती विद्या मंदिर ट्रस्ट ही जी आमची शाळा आहे तिथे तुम्ही नक्की या आणि तुमच्या मुलाला इकडे अतिशय उत्तमरित्या घडवलं जाईल ह्याची खात्री मी तुम्हाला देते, कारण मी स्वतः ह्या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. तर आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधला, सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रती भोसेकर, ज्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. मॅडम, तुम्ही अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि मीही तुमचे आभार मानू इच्छिते की मला इथे तुम्ही बोलवून आपलं जे काही संवाद आहे किंवा आपल्या शाळेमध्ये जे काही उपक्रम चालतात ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मीही आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. तर श्रोते हो, उद्या आपण भेटणार आहोत एका नवीन दुर्गेला, पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कोणती? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला करायचं? बरोबर तुम्हाला माहितीच आहे, अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेसह. तोपर्यंत नमस्कार.